नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. हा सेशन तुमची येणारी एक्झाम पुणे मेट्रो यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे. आज आपण बेसिक ग्रामर जो आहे, बेसिक व्याकरण जो आहे मराठीचा तो बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत भाषेंचे प्रयोग व त्यांचे प्रकार म्हणजे व्हॉइस अँड इट्स टाइप्स, शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार. यामध्ये मी सगळ्या जाती तुमच्या कव्हर करणार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, हे सगळं मी तुमचं कवर करणार आहे आणि त्याचे पण मी तुमचे उपप्रकार पण कवर अप करणार आहे. त्यानंतर आपण समानार्थी शब्द बघू, विरुद्धार्थी शब्द बघू, मराठी म्हणी व वाक्यप्रचार बघू, मराठी जोड शब्द व अर्थ, वाक्यांचे प्रकार. आता वाक्यांचे प्रकारमध्ये सुद्धा मी त्यांचे उपप्रकार पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर हे सगळं आपण बघणार आहोत आणि मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि त्यासोबत आपण काही प्रश्न बघूयात. ठीक आहे, आपण सगळ्यात आधी एकदम बेसिक टॉपिक्स घेऊन आलेलो आहोत, कारण जेव्हा आपलं बेसिक क्लिअर असतं ना, तेव्हा जेव्हा आपण कुठले ग्रामरचे मोठे कॉन्सेप्ट बघतो ते आपल्याला इझिली थोडंफार कळतं. पण आपल्याला जर बेसिक माहिती नसणार तर जेव्हा आपण ग्रामरचे मोठे मोठे कॉन्सेप्ट्स बघतो मराठीमध्ये सुद्धा ते आपल्याला नाही कळत आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून आजचा जो सेशन मी आणलेला आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं एकदम छानपणे एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि याचा PDF मी तुम्हाला तुमच्या एक्झामच्या आधी नक्कीच देऊन देईल. तर तेव्हा तुम्ही त्याच्यामधली जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला एक्झामच्या आधीसुद्धा वाचायची आहे. ठीक आहे, हा जो सेशन आहे हा तुमच्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जो ग्रामर, जो व्याकरण मी या सेशनमध्ये कवर केला आहे त्याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला हे सगळे म्हणजे भाषेचे प्रयोगांवर क्वेश्चन विचारले जातात. जातीमध्ये तुम्हाला क्रियापद, विशेषण किंवा जे अव्यय असतात त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. समानार्थी, विरुद्धार्थी शब्दसुद्धा तुम्हाला विचारले जातात. म्हणी, वाक्यप्रचार आणि वाक्यांचे प्रकार काय आहे, मग कुठलं वाक्य ओळखायचं आहे, हे सगळे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले एक्झाममध्ये जातातच. म्हणून आपण आज या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत आणि हे सगळं मी तुम्हाला चांगल्याने थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. म्हणून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट एंडपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला स्किप नाही करायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की हा खूप मोठा थोडासा व्हिडिओ आहे, कारण मी तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी एकामध्ये देते आहे आणि मी तुम्हाला खूप थोडंसं छानपणे एक्सप्लेन करते आहे. म्हणून हा थोडासा लेंदी जरूर आहे, पण हा तुम्हाला युजफुल असणार. जेव्हा तुम्ही हा पूर्ण बघाल तुमचं खूप सगळं या व्हिडिओला बघून प्रिपेअर होऊन जाणार. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे आणि बघितल्यानंतर तुम्हाला तुमची काही रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला अजून काही शिकायचं आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर सुरू करूया आजचं व्हिडिओ आणि बघूया आपलं पहिलं व्याकरणाचा प्रकार. तर आज सगळ्यात आधी आपण भाषेचे प्रयोग व त्यांचे प्रकार म्हणजेच व्हॉइस अँड इट्स टाइप्सला डिस्कस करणार आहोत. प्रयोग म्हणजे वाक्याचे महत्त्वाचे घटक 3 आहेत: कर्ता, कर्म व क्रियापद. क्रिया करणारा कर्ता, ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म. कर्ता व कर्म यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरुष या संदर्भात असतो. क्रियापदाचे कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय. वाक्याचे 3 घटक असतात: कर्ता, कर्म व क्रियापद. क्रिया करणारा कर्ता असतो, ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं. कर्ता आणि कर्मा या दोघांचा पण क्रियापदाशी संबंध असतो आणि हा जो संबंध असतो तो लिंग, वचन, पुरुष या संदर्भात असतो. तर क्रियापदाचा जो कर्त्याशी किंवा कर्माशी संबंध असतोच त्यालाच आपण प्रयोग म्हणतो. ठीक आहे, भाषेचे प्रयोग व प्रकार 3 आहेत, म्हणजे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. आपण आता हे तिन्ही पण प्रयोग बघूयात. प्रयोग, सगळ्यात पहिले प्रयोगमध्ये 3 टाईप्स मी तुम्हाला मुख्य 3 टाईप्स सांगितले: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे अजून 2 प्रकार आहेत. ठीक आहे, पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तसेच कर्मणी प्रयोगाचे अजून 5 प्रकार आहेत: प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग आणि प्रधानकर्ता कर्मणी प्रयोग. आणि भावी प्रयोगाचे अजून प्रकार आहेत: सकर्मक भावी प्रयोग, अकर्मक भावी प्रयोग आणि अकर्तुक भावी प्रयोग. तर हे सगळे प्रयोग आणि त्यांचे मुख्य प्रकार आणि त्यांचे सब टाईप्स आपण सगळे आज डिस्कस करणार आहोत. तर वळूया पुढे. सगळ्यात पहिला आहे कर्तरी प्रयोग म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस. जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग म्हणतात.
जेव्हा पण क्रियापद हा कर्ताच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असणार तर तो आपला कर्तरी प्रयोग होणार. उदाहरणार्थ, तो चित्र काढतो, ती चित्र काढते आणि ते चित्र काढतात. यामध्ये तुम्हाला क्रियापदामध्ये चेंजेस दिसले असतील. जेव्हा तो चित्र काढतो आपण बघितलं तेव्हा जी चेंजेस झालं अकॉर्डिंग टू कर्ता चेंजेस होतात आणि त्यामधला जो कर्ता होता तो पुल्लिंग होता. तो चित्र काढतो म्हणून आपलं क्रियापद काय आलं आहे, काढतो. पण जेव्हा लिंग बदललं, ती आलं, तेव्हा जे क्रियापद आहे ते पण बदललं आणि ते झालं काढते, कारण ते स्त्रीलिंगी असल्यामुळे ते काढते झालं. आणि नंतर वचन, ते चित्र काढतात. ठीक आहे, वचन बदललं. वचन काय होतं, अनेक वचन होतं, ते होतं, त्याच्यामुळे काय झालं, ते क्रियापद काढतात झालं. म्हणजे जेव्हा पण लिंगानुसार किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं त्याला आपण म्हणतो कर्तरी प्रयोग. ठीक आहे, कर्ताच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं त्याला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचेच 2 प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग काय असतं, कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय. उदाहरणार्थ, पियुष पुस्तक वाचतो. ठीक आहे, यामध्ये कर्म आहे. कर्म काय आहे, पुस्तक. पियुष कोण आहे, कर्ता. आणि वाचतो काय आहे, क्रियापद. म्हणजे यामध्ये काय आहे, आमचा कर्म आहे. कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी होणार. आणि अकर्मक कर्तरी म्हणजे ज्यामध्ये कर्म नसणार. कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग होय. सोनू हसते, त्याच्यामध्ये तुम्हाला कर्म जो आहे तो आहे का, नाही. सोनू काय आहे, कर्ता, आणि हसते काय आहे, क्रियापद आहे, त्याच्यामध्ये कर्म आहे का, नाही. हर्षिता झोपते, यामध्ये कर्म आहे का, नाही. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद आहे. म्हणजेच की जेव्हा कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी होणार आणि जेव्हा कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होणार. ठीक आहे, तर हा झाला आपला कर्तरी प्रयोग, ज्याचे 2 प्रकार होते, जे आपण दोन्ही पण डिस्कस केले. कर्म असणार तर सकर्मक कर्तरी आणि कर्म नसणार तर अकर्मक कर्तरी. ठीक आहे, वळूया पुढे आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग काय असतं, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पॅसिव्ह व्हॉइस पण म्हणतो. कर्माचे जे लिंग तेच वचन क्रियापदाचे असते, अशा रचनेस कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्माप्रमाणे क्रियापदात चालतं. आता आपण याआधी जेव्हा बघितलं होतं की कर्त्यानुसार क्रियापद बदलतं म्हणजे झालं कर्तरी प्रयोग. आता काय होणार, कर्मानुसार आपलं क्रियापद बदलेल. जेव्हा कर्मानुसार क्रियापद बदलेल तेव्हा होणार कर्मणी प्रयोग. फॉर एक्झाम्पल, राजाने राजवाडा बांधला. आता राजा काय आहे, कर्ता आहे. राजवाडा काय आहे, कर्म आहे. आणि बांधला काय आहे, क्रियापद आहे. तर राजवाडा बांधला म्हणजे इथे जे चेंजेस झाला आहे ते राजामुळे नाही झाले आहे, राजवाडामुळे झाला आहे. राजाने कोठी बांधली. ठीक आहे, तर जे लिंग कोठीचं आहे ते लिंगच त्यानुसार जे चेंजेस झाला आहे क्रियापदाचे, कोठीमुळे बांधली. आणि राजाने राजवाडे बांधले. तर राजवाडे आहे म्हणून क्रियापद काय झालं आहे, बांधले झालं आहे. म्हणजेच इथे कर्मानुसार चेंजेस झाले आहे. कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचे जे चेंजेस झाले आहे त्यालाच आपण म्हणतो कर्मणी प्रयोग. सेम कर्तरी प्रयोगसारखंच आहे, पण कर्मानुसार चेंजेस होतात आणि कर्तरी प्रयोगात कर्तानुसार चेंजेस होतात. ठीक आहे, आता कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. दुसरा आहे नवीन कर्मणी प्रयोग. तिसरा आहे समापन. चौथा आहे शक्य. आणि पाचवा आहे प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग. त्यालाच आपण कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. मराठी भाषेमध्ये आलेला हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झाला आहे. तसेच या कर्मणी प्रयोगाच्या उदाहरणांमध्ये येणारी वाक्य ही संस्कृतमधील कविरूपी आढळतात. आता हा जो प्रयोग आहे याच्यामधले जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस बघणार तेव्हा तुम्हाला जे ॲक्च्युअल मराठीमध्ये सेंटेन्सेस नॉर्मली जसे आपण म्हणतो तसे नसणार, ते थोडे संस्कृत भाषेतील असणार. तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की ते प्राचीन कर्मणी प्रयोग आहे. जसे आपण एक्झाम्पल बघूया. नळे इंद्रास असे बोलिले. आपण असं म्हणतो का? आपण असं नाही म्हणत, आपण नॉर्मल बोलतो. ठीक आहे, जो की जो परमार्थ लाहो, ही कुठली भाषा आहे? ही संस्कृत भाषा आहे. किंवा आपण म्हणूनच संस्कृत भाषेचा याच्यामध्ये थोडा उच्चारण केला जातो, म्हणून याला आपण प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. ठीक आहे, जेव्हा पण तुम्हाला एक नॉर्मल सेंटेन्सपेक्षा थोडासा डिफरंट सेंटेन्स दिसेल तेव्हा तुम्ही त्याला प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणू शकता. ठीक आहे,
नेक्स्ट आहे नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येतो व कर्त्याकडून त्याला प्रत्यय लागत असतात. तर नवीन कर्मणी प्रयोग कसं असतं, पॅसिव्ह व्हॉइससारखं असतं. ठीक आहे, त्याची जी रचना असते म्हणजे त्याचं जे सेंटेन्स असतं ते पॅसिव्ह व्हॉइससारखं असते. म्हणजेच की कर्म जो असतो तो सगळ्यात आधी आलेला असतो. आपण जेव्हा सेंटेन्स बनवतो तो आपण सगळ्यात आधी कर्ता ठेवतो, मग कर्म ठेवतो आणि मग क्रियापद ठेवतो. पण नवीन कर्मणी प्रयोगात काय होतं की कर्म जो असतो तो सगळ्यात आधी येतो, नंतर कर्ता आणि मग नंतर क्रियापद येतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, रावण रामाकडून मारला गेला. चोर पोलिसांकडून पकडला गेला. आता इथे पोलीस जो आहे तो कोण आहे, कर्ता आहे आणि चोर काय आहे, कर्म आहे. ठीक आहे, सेंटेन्स कसं असायला पाहिजे होतं, पोलिसाने चोरास पकडले. जर आपण नॉर्मल म्हटलं असतं तर आपण असं म्हणतो की पोलिसाने चोरास पकडले. पण इथे काय म्हटलं गेलं आहे, चोर पोलिसांकडून पकडला गेला. म्हणजेच काय झालं आहे, कर्म जो आहे तो सगळ्यात आधी आलेला आहे, त्याच्यानंतर कर्ता आलेला आहे, नंतर क्रियापद आलेला आहे. जेव्हा पण तुम्हाला अशी फ्रेमिंग दिसेल की कर्म तुमचा आधी आलेला आहे म्हणजेच तो होणार तुमचा नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, रावण रामाकडून मारला गेला. ठीक आहे, सेंटेन्स असं असायला हवं होतं, रामाने रावणाला मारले. ठीक आहे, कारण राम जो आहे तो कर्ता आहे, रावण जो आहे तो कर्म आहे आणि मारला काय आहे, क्रियापद आहे. पण सेंटेन्स कसं झालं आहे, आधी कर्म मग कर्ता व क्रियापद. ठीक आहे, जेव्हा पण अशी फ्रेमिंग दिसेल म्हणजे तो असणार नवीन कर्मणी प्रयोग. वळूया पुढे. नेक्स्ट टाईप आहे आपला समापन कर्मणी प्रयोग. मराठी भाषेमध्ये जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा अर्थक्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्यांचा पेरू खाऊन झाला, रामाची गोष्ट सांगून झाली. आता समापन म्हणजे काय की जेव्हा कुठला पण सेंटेन्स तुम्ही बघाल आणि त्या सेंटेन्समध्ये जी पण प्रक्रिया होती ती तुम्हाला झालेली दिसेल, संपून झालेली दिसेल म्हणजेच तो जाणार तुम्हाला समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, त्याचा पेरू खाऊन झाला म्हणजे पेरू तो खात होता आणि त्याचं खाऊन झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे काय झालं, समाप्त झालेलं आहे. त्यालाच काय म्हणू आपण, समापन कर्मणी प्रयोग. रामाची गोष्ट सांगून झाली म्हणजे कंप्लीट झाली आहे प्रोसेस. कुठली पण प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होऊन जाणार, त्याला आपण म्हणू समापन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट आहे शक्य कर्मणी प्रयोग. भाषेमध्ये कर्मणी प्रयोगातील वाक्यांच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा होतो किंवा दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, आईकडून काम करविते. म्हणजेच की जेव्हा पण तुम्हाला असं दिसेल की कर्त्याकडून जी क्रिया आपण करवतो आहे ती पॉसिबल आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तो होणार तुमचा शक्य कर्मणी प्रयोग. त्याच्या शक्य या शब्दावरूनच तुम्हाला माहिती पडत असेल की पॉसिबिलिटी. जेव्हा पण करता काही काम करू शकतो त्याची तुम्हाला शक्यता दिसणार तेव्हा तो होईल तुमचा शक्य कर्मणी प्रयोग. आईकडून काम करविते. ठीक आहे, म्हणजे ती करू शकते म्हणूनच आपण करवितो आहे ना, त्याच्याचमुळे म्हणजे ती जे काम करवतो आहे आपण ती ते करू शकते म्हणजे काय झालं आहे, शक्य कर्मणी प्रयोग. बाबांकडून जिना चढवितो. का बरं चढवितो आहे, कारण ते करू शकतात म्हणून बाबांकडून जिना चढवतो. जेव्हा पण तुम्हाला शक्यता दिसणार वाक्यामध्ये तेव्हा तो होईल तुमचा शक्य कर्मणी प्रयोग. ठीक आहे, वळूया पुढे. पाचवा आणि आपला आखरी प्रकार प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, त्यालाच कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतात. जेव्हा एखादा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम मानला जातो व कर्त्याला नि हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रयोगास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्याने काम केले, तिने पत्र लिहिले. शॉर्ट ट्रिक याचा हे असणार की जेव्हा पण कर्त्याला नि हा प्रत्यय लागलेला असणार तो असणार तुमचा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. त्याने मध्ये नि हा प्रत्यय लागलेला आहे कर्त्याच्या एकदम शेवटी. ठीक आहे, तिने मध्ये लागला आहे, तिने पत्र लिहिले, नि हा प्रत्यय लागला आहे. जेव्हा पण नि हा प्रत्यय तुम्हाला कर्त्याला दिसणार तो असणार तुमचा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग आतापर्यंत आपण डिस्कस केला आहे तो तुम्हाला समजला असेल. वळूया पुढे आणि बघूया भावी प्रयोग.
भावी प्रयोग म्हणजेच मराठी भाषेमध्ये जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावी प्रयोग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, रामाने बैलाला पकडले, सीताने मुलांना मारले. आता इथे काय झालं आहे, भावी प्रयोग काय असतं की जेव्हा कर्ता किंवा कर्म या दोघांचं लिंगही बदलणार किंवा वचनही बदलणार तरी पण यांचं क्रियापद बदलणार नाही. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं कर्तरी प्रयोगात की कर्ताचं लिंगवचन बदललं म्हणून क्रियापदाचं पण चेंजेस झाले. तसंच कर्माचं लिंगवचन बदललं तर क्रियापदाचा पण चेंजेस झाले. पण भावी प्रयोगात असं होत नाही. जरी कर्ता बदलला, जरी कर्म बदलला तरीही त्याचा जो क्रियापद आहे तो बदलला नाही. रामाने बैलाला पकडले, सीताने मुलाला मारले. क्रियापद बदलला आहे नाही. जेव्हा पण क्रियापद बदलणार नाही म्हणजे होणार भावी प्रयोग. भावी प्रयोगाचे 3 उपप्रकार पडतात. सकर्मक भावी प्रयोग, अकर्मक भावी प्रयोग आणि अकर्तृक भावी प्रयोग. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत सकर्मक भावे. ज्या भावी प्रयोगात कर्म असते त्याच सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. सेम सकर्मक कर्तरीसारखाच आहे. ज्यामध्ये कर्म असतो तो सकर्मक कर्तरी असतो, तसाच ज्यामध्ये कर्म असतो तो असतो सकर्मक भावे प्रयोग. शिपायाने चोरास पकडले, शिपायांनी चोरांना पकडले. आता इथे बघू शकता तुम्ही भावी प्रयोग असल्यामुळे क्रियापदात चेंजेस आलेले नाही आहेत. ठीक आहे. जेव्हा शिपा यांनी पण म्हटलं तरी पण पकडलेच आला आहे, जेव्हा शिपा याने म्हटलं तरी पण पकडलेच आलेला आहे. म्हणजेच हा भावी प्रयोग झाला. आता कुठला भावी आहे, सकर्मक भावी आहे, कारण यामध्ये कर्म आहे. यामध्ये कर्म असल्यामुळे हा सकर्मक भावी आहे. ठीक आहे. इथे क्रियापद जो आहे तो पकडले आहे, कर्म चोरास आहे जो की इथे असल्यामुळे हा होणार आपला सकर्मक भावी. आता नेक्स्ट बघूया आपण अकर्मक भावे प्रयोग. ज्या भावी प्रयोगात कर्म नसतो तो अकर्मक भावी प्रयोग. म्हणजे की ज्यामध्ये कर्म नसणार. उदाहरणार्थ, शेतावर जाण्यास त्याला उजाळले. यामध्ये कुठलं कर्म आहे का? नाही. त्याच्यामुळे हा काय होणार आपला अकर्मक भावी प्रयोग. नंतर नेक्स्ट आहे अकर्तृक भावी प्रयोग. भावी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावी प्रयोग असे म्हणतात. आता उजाडले, शांत बसावे, आज सारखे उकडते. आता अकर्तृक भावे प्रयोगात काय होतं की कर्ता नसतो. आतापर्यंत आपण अकर्मक भावे प्रयोगात बघितलं होतं की ज्यामध्ये कर्म नसतो तो अकर्मक भावे असतो, पण ज्यामध्ये कर्ता नसणार तो असणार तुमचा अकर्तृक भावे प्रयोग. आपण बघितलं आता उजाडले, ठीक आहे, शांत बसावे, आज सारखे उकडते. यामध्ये कर्ता आहे का? नाही. त्याच्यामुळे हा काय होणार आपला अकर्तृक भावे प्रयोग. तर हे झाले भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार जे आपण बघितले. एकूण आपण प्रयोग बघितलं, कर्तरी प्रयोग बघितला, कर्मणी प्रयोग बघितला, नंतर भावी प्रयोग बघितला. त्याचे जे उपप्रकार होते ते सुद्धा बघितलेत. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी आणि सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग सेमच आहेत. ज्यामध्ये कर्ता असतो तो सकर्मक कर्तरी आणि ज्यामध्ये नसतो तो असतो अकर्मक कर्तरी आणि सेम भावे प्रयोगामध्ये ते पण असतं. आणि अकर्तृकमध्ये एक ॲडिशनल हे झालं की जिथे कर्ता नसतो तो अकर्तृक भावे प्रयोग असतो. आणि बाकी सगळे जे आपण हे 5 प्रकार बघितले, प्राचीन कर्मणी प्रयोग यामध्ये संस्कृत भाषेचं उच्चारण होतं. त्याच्यानंतर नवीन कर्मणी प्रयोगमध्ये कर्मा जो असतो तो प्रथमा येतो. समापन म्हणजे की कुठलं पण सेंटेन्स कंप्लीट होत आहे असं तुम्हाला जेव्हा पण दिसेल तेव्हा तो समापन होईल. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे शक्यता दिसली पाहिजे तो होईल तुमचा शक्य कर्मणी प्रयोग. आणि प्रधानकर्ता कर्मणी प्रयोग म्हणजे काय होणार तुमचा की त्याला नेहा प्रत्यय जोडलेला असतो तो असतो तुमचा प्रधान कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळेच हे प्रयोगाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार समजले असतील. तर आपण वळूया आता काही प्रश्नांकडे. तर आतापर्यंत आपण सगळे प्रयोग बघितले, त्याचे प्रकार बघितले आणि त्यांचे पण उपप्रकार बघितलेत. आता आपण त्याच्या बेसिसवर एक क्वेश्चन करूयात. क्वेश्चन आहे आपला योग्य जोड्या जुळवा. यामध्ये ABC अ गट आणि ब गट दिलेला आहे आणि आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर मनुष्य फळ खातो हे कुठलं प्रयोग असणार? तर हे असणार कर्तरी प्रयोग. का बरं? कारण की इथे जो क्रियापद आहे तो कर्त्यानुसार बदललेला आहे म्हणून कर्तरी प्रयोग झाला. मनुष्य काय आहे? पुल्लिंगी आहे आणि पुल्लिंगी असल्यामुळे क्रियापद काय झाला आहे? खातो झाला आहे म्हणून काय असणार इथे? कर्तरी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट आहे रामाने फळं खाल्ले. आता हा काय होणार आपला? कर्मणी प्रयोग. का बरं? कारण की इथे कर्मानुसार क्रियापद बदललं आहे. फळं खाल्ले, राम जरी पुल्लिंगी असला तरी तिथे खातो आलेला आहे का? नाही, खाल्ले आलेला आहे. आणि खाल्ले कशामुळे चेंज झाला आहे?
कर्मामुळे बदल आलेला आहे. आणि कर्मामुळे जे बदल येतात क्रियापदात त्याला आपण काय म्हणतो, कर्मणी प्रयोग. म्हणून ऑप्शन 1 करेक्ट होणार. आणि देवाने भक्तास तारले, तर याचा आन्सर काय असणार आपलं, लास्ट भावे प्रयोग. ऑप्शन 3 याचा आन्सर असणार भावे प्रयोग. कसं, कारण की इथे कर्ता आणि कर्म या दोघांचे जरी चेंजेस केले तरी पण क्रियापदात कुठलं जेव्हा फरक होत नाही त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. तर इथे तारले जे आहे ने कर्त्यामुळे बदललं आहे किंवा कर्मामुळे पण बदललेलं नाही आहे, म्हणून याचा आन्सर होणार भावे प्रयोग. ठीक आहे, तर आपलं सीचा आन्सर होणार भावे प्रयोग. वळूया पुढे, तर बघूया आपलं नेक्स्ट व्याकरणाचा टॉपिक, शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार. सगळ्यात पहिलं आहे नाम, दुसरं आहे सर्वनाम, तिसरं आहे विशेषण, चौथं आहे क्रियापद, पाचवं आहे क्रियाविशेषण अव्यय, सहावं आहे शब्दयोगी अव्यय, सातवं आहे उभयान्वयी अव्यय आणि आठवं आहे केवल प्रयोगी अव्यय. तर सगळ्यात आधी बघूयात नाम. नाम म्हणजेच कुठल्याही वस्तूला दिलेले नाव. नामाचे मुख्य 3 प्रकार असतात, सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन, विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाऊन आणि भाववाचक नाव म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर नाम म्हणजे काय असतं, कुठल्याही वस्तूला जे आपण नाव देतो ते असतं नाम. सगळ्यात आधी सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन. जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडतं ते सामान्य नाम. ठीक आहे, जे अनेक वस्तूला मिळून आपण एकच नाव देतो ते असतं सामान्य नाम. जसे की पर्वत, मुलगी, फळ, फूल, नदी, शहर इत्यादी. इथे काय झालं आहे, त्यामध्ये अनेक वस्तू असतात पण त्याला आपण कॉमनली म्हणतो. ठीक आहे, ते झालं आपलं सामान्य नाम. विशेष नाम म्हणजे काय, प्रॉपर नाम. जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध करून देते ते असते विशेष नाम. ठीक आहे, म्हणजेच आता मी वरती तुम्हाला म्हणाले होते पर्वत, जर मी त्यामध्ये हिमालय म्हणणार तर ते होणार विशेष नाम. का बरं, कारण त्या पर्वताचं ते नाव आहे. जसं तुम्हाला मी म्हणाले होते शहर, मी कॉमनली म्हटले होते, पण आता जर मी तुम्हाला दिल्ली म्हणणार तर ते काय होऊन जाणार, विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाऊन. ठीक आहे, राम, उदाहरणार्थ आपण सगळे बघूयात. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, हे सगळे काय झाले, पर्टिक्युलर वस्तूंचा किंवा प्राण्यांचा किंवा व्यक्तीचा नाव आहेत. ठीक आहे, तर ते काय होणार आपलं विशेष नाम. आणि लास्ट काय, भाववाचक नाम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. ज्या नामामुळे प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणांचा, भावांचा किंवा धर्मांचा बोध होतो ते भाववाचक नाम. ठीक आहे, म्हणजे अशी नाव ज्यांच्यातून आपल्याला कुठलं पण प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुण, त्यांचा भाव आणि त्यांचा धर्म यांबद्दल ज्या शब्दांचा बोध होतो ते शब्द जे असतात त्यालाच आपण म्हणतो भाववाचक नाम. प्रामाणिकपणा. ठीक आहे, आपण म्हणालो सुधा प्रामाणिक आहे, तर प्रामाणिक काय झालं आहे, भाववाचक नाव झालं आहे. ठीक आहे, जो प्रामाणिकपणा असतो, गोडी, धूर्तपणा, शौर्य, निर्भयता, धैर्य, कीर्ती आणि चांगुलपणा. ठीक आहे, हे सगळे काय गुण आहे, भाव आहे, तर यांना आपण काय म्हणू, भाववाचक नाव. तुम्हाला हे नाम एकदम बेसिक आहे, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं आणि जे तुम्हाला समजलं पण असतील. आता आपण बघूया याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन. पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, विश्वास आपण प्रोनाऊन ॲज अ प्रोनाऊन पण यूज केला आहे आणि त्यालाच भाववाचक नाव पण आपण म्हणू शकतो. इथे काय म्हटलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, आपल्याला इथे प्रश्नात काय विचारलेलं आहे की कुठला भाववाचक नाव आहे ज्याचा विशेष नावासारखा उपयोग केला आहे. विश्वास काय आहे, भाववाचक नाव आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, कुठलं पण गुण, धर्म किंवा भाव त्याला काय म्हणतो पण भाववाचक नाम. विश्वास काय आहे, भाववाचक नाम आहे. याचं या वाक्यात विशेष नामाचा पण प्रयोग केलेला आहे. म्हणजे विश्वास जो आहे तो विशेष नाम पण आहे आणि तो भाववाचक नाव पण आहे. म्हणून याचं उत्तर काय होणार, विश्वास याचं सही उत्तर होणार. तेच काय, ऑप्शन 4 याचं सही आन्सर असणार. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. ठीक आहे, तर विश्वास असा शब्द आहे ज्यामध्ये भाववाचक नावाचा आणि विशेष नाम हे दोन्ही पण, या दोन्ही नामांचा याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. म्हणून याचा आन्सर काय होणार, विश्वास, ऑप्शन 4. नेक्स्ट आहे आपलं सर्वनाम. स्वतःचं असा काही विशेष अर्थ नसून सर्वनामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द असतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम काय असतं, सर्वनाम म्हणजे असतं प्रोनाऊन. ठीक आहे, म्हणजेच की त्याचा
काही विशेष अर्थ तर नसतो, पण जे नाव येतं, ठीक आहे, सगळ्यात आधी जे नाव येतं त्याच्यासाठी तो उपयोगात येतो, त्या विकारी शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. आता सर्वनाम एकंदरीत 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये असं पण विचारू शकतात की एकूण सर्वनाम किती आहेत, तर ते 9 आहेत. ठीक आहे, हे असतात सर्वनाम. यांचा काही अर्थ असतो का? नसतो. पण हे आपण कशासाठी यूज करतो? जे नाम आधी आपल्याला वाक्यात दिलेलं असतं त्याच्या जागी आपण सर्वनामाचा उपयोग करतो. ठीक आहे, तर हे एकंदरीत 9 आहेत. आणि या सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. पहिलं आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं आहे दर्शक सर्वनाम, तिसरं आहे संबंधी सर्वनाम, चौथं आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवं आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वं आहे आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे, आणि या पुरुषवाचक सर्वनामाचे पण 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, आता जसं की तुम्हाला मी सांगितले की टोटल 9 सर्वनाम आहेत. त्याच्यामध्ये जे लिंगानुसार चेंजेस होतात ते 3 सर्वनाम आहेत. कुठली आहेत ती? तो, हा आणि जो. ही 3 जी आहेत ही लिंगानुसार बदलते. ठीक आहे, आणि बाकीची 5 सर्वनामे आहे मी, तू, तो, हा, जो आणि इत्यादी. ही जी 5 सर्वनामे आहे ही वचनानुसार बदलते. ठीक आहे, ही कशी बदलते? वचनानुसार बदलते. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तो, हा आणि जो आहे तो लिंगानुसार बदलणार आणि बाकीची जी 5 आहे ती वचनानुसार बदलणार. ठीक आहे, जसं की मी आहे तर मीचं काय चेंजेस होणार? आम्ही. तूचं काय होणार? तुम्ही. तो, तो, ती, ते हे झालं एक वचनी. पण जेव्हा याचे चेंजेस होणार वचनानुसार, अनेक वचन होणार, तेव्हा काय होणार? ते, त्या, ती. हा, ही, हे एक वचनी आहे, पण याचा वचनानुसार जर बदल होईल तर काय होणार? हे, ह्या, ही. आणि जो, जी, जेचं काय होणार? जे, ज्या, जी. हे एक इम्पॉर्टंट टेबल आहे जे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं. एकंदरीत 9 आहेत. 3 लिंगानुसार बदलतात आणि बाकीचे 5 वचनानुसार बदलतात. आणि कशी बदलतात ते पण मी तुम्हाला सगळे सांगितलं. आता आपण वळूयात पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यांच्या उपप्रकाराकडे. आणि त्याच्यामधला आपण सगळ्यात आधी बघणार आहोत प्रथम पुरुष सर्वनाम. प्रथम पुरुष सर्वनाम म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेली सर्वनामे. ठीक आहे, म्हणजे जो व्यक्ती स्वतः बोलतो आणि स्वतःसाठी जो सर्वनाम वापरतो त्याला म्हणतो आपण प्रथम पुरुष सर्वनाम. जसे की मी, आम्ही, आपण, स्वतः ही झाली प्रथम पुरुष सर्वनाम. द्वितीय पुरुष सर्वनाम म्हणजे काय होतं? बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते त्यांच्याविषयी वापरलेली सर्वनामे. म्हणजे आता मी माझ्यासाठी वापरत होती तेव्हा झाला प्रथम पुरुष. आता मी जेव्हा ज्यांच्याशी बोलते आहे आणि त्यांच्यासाठी जी सर्वनामे मी यूज करणार ती असणार द्वितीय पुरुष सर्वनाम. जसे की तू, तुम्ही, आपण, स्वतः ही झाली द्वितीय पुरुष सर्वनाम. आणि तृतीय पुरुष सर्वनाम म्हणजे की बोलणारी व्यक्ती ज्याविषयी बोलते आहे त्यांच्याविषयी वापरलेली सर्वनामे म्हणजे तृतीय पुरुष सर्वनाम. म्हणजे की आता जेव्हा मी दुसऱ्या पुरुषासोबत बोलते आहे आणि बोलताना मी ज्या विषयाबद्दल बोलते आणि त्या विषयाबद्दल जी सर्वनामे मी यूज करते आहे ती असणार तृतीय पुरुष सर्वनाम. म्हणजे की तो, ती, त्या, ती ही झाली आपली तृतीय पुरुष सर्वनाम. तर सगळ्यात पहिला आपला उपप्रकार होता पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचे अजून 3 उपप्रकार होते. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम म्हणजे स्वतःसाठी वापरलेली, द्वितीय म्हणजे ज्यांच्याशी बोलत आहे त्याच्यासाठी आणि तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पार्टीसाठी वापरलेली सर्वनामे. आता वळूया आपल्या दुसऱ्या उपप्रकाराकडे जो आहे दर्शक सर्वनाम. विशेषतः वस्तू जवळ असल्यास लिंगभेदाप्रमाणे हा, ही, हे, या ही सर्वनामे वापरतो. पण वस्तू दूर असल्यास तो, ती, त्या ही सर्वनामे वापरतो. ही सर्वनामे वापरताना आपण ते पदार्थ दर्शवितो किंवा दाखवितो म्हणून त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. आता उदाहरणार्थ ही माझी वही आहे, हा माझा भाऊ आहे, ते माझे घर आहे. जेव्हा पण आपण कुठली पण एक वस्तू आहे जर ती जवळ असेल किंवा ती दूर असेल त्याच्यासाठी जी आपण सर्वनामे वापरतो त्यांना म्हणतो आपण दर्शक वाचक सर्वनाम. जसं आता मी म्हणेल जर ही माझ्याजवळ कुठली पण वही पडली असेल तर मी काय म्हणणार? ही माझी वही आहे. म्हणजेच ही काय झाला याच्यामधला? हा झाला दर्शकवाचक सर्वनाम. आणि किंवा जर ते दूर असेल, ते माझे घर आहे, ते काय आहे? दूर आहे. तर ते जे सर्वनाम वापरलं आहे मी ते दूर असल्यामुळे वापरलं आहे. जेव्हा पण आपण सर्वनामे जवळ असतात किंवा दूर असतात जी सर्वनामे वापरतो त्यांना म्हणतो आपण दर्शक सर्वनाम. ठीक आहे,
आय होप तुम्हाला समजलं असेल. जर जवळ असेल तर आपण वापरतो हा, ही, हे आणि ह्या, आणि जर दूर असेल तर वापरतो तो, ती, ते आणि त्या. ठीक आहे, वळूया पुढे. संबंधी सर्वनामे. जो, जी, जे, ज्या या सर्वनामांचा संबंध त्याच वाक्यात पुढे येणाऱ्या तो, ती, त्या या दर्शक सर्वनामाची असतो, म्हणून जो, जी, जे, ज्या या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. आता काय होतं, संबंधी सर्वनामे काय करतात की जेव्हा स्टेटमेंट स्टार्ट होतो तो जो, जी, जे, ज्या या सर्वनामांपासून स्टार्ट होतो, पण जेव्हा पुढे येणाऱ्या वाक्यामध्ये त्याचंच चेंजेस तो, ती, ते, त्यामध्ये होतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो संबंधी सर्वनामे. उदाहरणार्थ, जो अभ्यास करतो तो परीक्षेत पास होतो. हे तुम्हाला समजलं बघा. जो आधी आलं होतं पण त्याचाच पुढे जो सर्वनाम आहे तो बदलला आहे आणि तो झाला आहे. ठीक आहे, म्हणजेच की जो अभ्यास करणार तोच परीक्षेत पास होणार. जे चकाकते ते सारे सोने नसते. जे सर्वनाम आधी आलं होतं पण त्याचं नंतर काय आलं, ते आलं आहे. तसं जी कविता लिहिते ती कवयित्री होते. जीचं काय झालं, ती झालं. जसेच मी तुम्हाला सांगितलं होतं की जो, जी, जे आणि ज्या तर तो, ती, ते आणि त्या होणार पुढच्या स्टेटमेंटमध्ये, तर ते असणार तुमचं संबंधी सर्वनाम. ठीक आहे, इथे काय असतं, रिलेशन असतं जोचं, जचं, त सोबत. ठीक आहे, बोलूया पुढे. पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे कोण, काय, कोणास, कोणाचा, कोणी यामुळे प्रश्न विचारता येतो, म्हणून ही प्रश्नार्थक सर्वनामे होय. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय असतं की ज्या वाक्यात कोण, काय, कोणास, कोणाचा किंवा कुठला पण प्रश्न तुम्हाला दिसेल तर तो काय होणार, तुमचा प्रश्नार्थक सर्वनाम होणार. ठीक आहे, जसे फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार, इथे काय आलं आहे, कोण आलं आहे, म्हणून हे काय झालं आहे, कोण हे काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं प्रश्नार्थक सर्वनाम. तुझ्याकडे किती रुपये आहेत, किती काय झाले आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे, जेव्हा पण वाक्यामध्ये कोण, काय, कोणास, कोणाचा किंवा असं प्रश्नवाली जेव्हा पण सर्वनाम वापरले जातील त्याला आपण म्हणूया प्रश्नार्थक सर्वनामे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला म्हटलं की प्रश्नार्थक सर्वनामाला ओळखायचं सिम्पल आहे की तुम्हाला क्वेश्चन मार्क पण दिसेल आणि तुम्हाला ते कीवर्ड्स दिसतील तर ते होऊन जाईल तुमचं प्रश्नार्थक सर्वनाम. नेक्स्ट आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. प्रश्नार्थक वाक्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरलेली कोण, कोणास, काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल वापरलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून अशा कोण व काय या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात. आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये तर हे कोण, काय वापरलं जातं आणि तुम्हाला मी सांगितलं होतं हे कीवर्ड्स तर तुम्हाला दिसतील, पण अजून एक तुम्हाला मी हिंट दिली होती प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायची की तुम्हाला एंडमध्ये क्वेश्चन मार्क दिसणार, तर तुम्ही तो प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे तुम्ही ओळखू शकता. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा तुम्हाला कोण, काय हे कुठल्या वाक्यात दिसतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितता नाही दिसणार, त्या सर्वनामाची तो सर्वनाम जो असणार तो अनिश्चित असणार. ठीक आहे, त्या सर्वनामांना म्हणू आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. जसे की मिलापच्या पिशवीत काय आहे ते पाहूया. ठीक आहे, इथे काय म्हटलं आहे, त्याच्या पिशवीमध्ये काय आहे हे आम्हाला माहिती आहे का, हे आम्हाला नाही माहिती आहे, हे काय आहे, अनिश्चित आहे. तर आपण जेव्हा इथे काय आणि कोण हे सर्वनाम वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, तेव्हा ते असणार आपलं अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, स्नेहलचे उत्तर तयार असते. काय म्हटलं आहे, उत्तर काय असणार हे माहिती आहे का, उत्तर तयार तर असतं पण आपल्याला माहिती आहे का ते उत्तर काय देणार आहे हे नाही माहिती. जेव्हा पण आपल्याला ज्या सर्वनामांची अनिश्चितता असते तेव्हा आपण त्याला म्हणू अनिश्चित सर्वनाम. आंबा कोणी खाल्ला ते माहिती नाही, माहिती आहे का कोणी खाल्ला, नाही माहिती, पण इथे कोण, काय हे सर्वनाम यूज झालेले आहे पण त्याची निश्चित आपल्याला त्याचं काय आहे ते नाही माहिती, तेव्हा आपण त्याला म्हणू अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे, समजलं. आणि प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनामांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. तुम्हाला सेम कीवर्ड्स दिसतील पण प्रश्नार्थक सर्वनामामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसणार आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्क नाही दिसणार आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल काय दिसणार, मग अनिश्चितता, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असणार का नाही, तर ते काय होणार तुमचं अनिश्चित सर्वनाम. वळूया पुढे. आणि लास्ट उपप्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतः व आपण ही सर्वनामे. ठीक आहे, म्हणजे स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरली गेली आहे ती झाली आत्मवाचक सर्वनाम.
मी स्वतः अभ्यास करणार. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही. आपले काम आपणच करावे. तुम्ही स्वतः चहा घ्या. त्यांनी स्वतः मिलापला बोलवले. म्हणजे इथे काय होतं आहे, स्वतःबद्दल, आपणाबद्दल, म्हणजे सगळी काय वापरल्या गेलं आहे, स्वतःबद्दल बोलल्या गेलेलं आहे. जेव्हा आपण फक्त स्वतःबद्दल बोललं जातं किंवा स्वतः आणि आपण ही सर्वनामे वापरली असतात. मुख्य म्हणजे की आत्मवाचक सर्वनामामध्ये काय असतं की स्वतः आणि आपण हीच सर्वनामे वापरतात. तो असतो आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. आपण आणि स्वतः हे जेव्हा आपण तुम्हाला सर्वनाम दिसतील म्हणजे त्याचं आन्सर तुम्ही कराल आत्मवाचक सर्वनाम. समजलं? तर हे होते आपले सर्वनामाचे उपप्रकार जे आपण बघितले. एकंदरीत 6 प्रकार होते आणि पहिलं जे सर्वनाम होतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याचे अजून 3 प्रकार होते. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. आणि बाकी सगळे आपण बघितले. तुम्हाला सगळे समजले असतील असं मी कन्सिडर करते. आणि आपण याच्या बेसिसवर एक क्वेश्चन बघूयात. योग्य जोड्या जुळवा. दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम. आता आपण हे सगळे बघितलेत आणि आपल्याला ब गटमध्ये काही त्याचे सेंटेन्सेस दिले आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की कुठलं सर्वनाम कोण आहे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामाचा आन्सर काय असणार, तुम्ही सुद्धा मी म्हणण्याच्या आधी व्हिडिओला पॉज करा आणि आन्सर करण्याचा प्रयत्न करा. जर नाही आलं तर एक्सप्लेनेशन तुम्ही ऐकू शकता. सगळ्यात आधी आहे दर्शक सर्वनाम. याचा आन्सर असणार तो, हत्ती, पहा. दर्शक म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जेव्हा आपण तो, ती, त्या किंवा जर दूर असेल, कुठली वस्तू दूर असेल किंवा कुठलीही वस्तू जवळ असेल त्यासाठी जो सर्वनाम आपण यूज करतो तो असतो दर्शक सर्वनाम. तर त्या हिशोबाने आपलं जे आन्सर असणार ऑप्शन 3 असणार, तो, हत्ती, पहा. ठीक आहे. तर आपला आन्सर काय असणार, तो, हत्ती, पहा. करेक्ट. नेक्स्ट आहे प्रश्नार्थक सर्वनाम. याचं आन्सर तुम्ही इझिली सांगू शकता. कसं, मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला कीवर्ड्स तर दिसतीलच पण तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह दिसेल आणि प्रश्नार्थक चिन्ह तुम्हाला ऑप्शन 2 मध्ये दिसत आहे म्हणजे याचा आन्सर तेच असणार. हे पुस्तक कोणी फाडले. कोणी हे कीवर्ड मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि प्रश्न पण दिसला म्हणून त्याचा आन्सर तुम्ही इझिली करू शकता. नेक्स्ट आहे सामान्य सर्वनाम. सामान्य सर्वनाम म्हणजे काय म्हटलं होतं मी, ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला अनिश्चितता, त्यालाच आपण काय म्हणत होतो, अनिश्चित सर्वनाम. तुम्हाला कुठल्या सेंटेन्समध्ये अनिश्चितता दिसते आहे आणि तुम्हाला कीवर्ड्स कोण, काय, कोणी हे पण दिसत आहे. तर कोणी तर तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे आणि जेव्हा तुम्ही सेंटेन्स रीड करताय कोणी कोणास हसू नये. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं अनिश्चित सर्वनाम. म्हणजे कोणासाठी हसू नये आम्हाला माहिती आहे का, नाही. फक्त आम्हाला जनरली म्हटलं आहे की कोणी कोणासाठी हसू नये, कोणी कोणासाठी हसणार नाही. पण ॲक्च्युअल कोणासाठी हसणार आहे, कोणासाठी हसायचं नाही हे आम्हाला माहिती आहे का, नाही. जेव्हा आपण कुठल्या पण सेंटेन्सबद्दल इन्फॉर्मेशन कंप्लीट नाही माहिती आहे तेव्हा ते काय असणार आपलं सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि लास्ट आहे संबंधी सर्वनाम. संबंधीमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आधी एक सर्वनाम येणार आणि त्याच्यानंतर दुसरा सर्वनाम येणार. ज आणि तचं रिलेशन सांगितलं होतं, जो, तो, जी, ती. तर तो आहे ऑप्शन 1, जो करेल तो भरेल. म्हणजेच आपलं ऑप्शन डीचं काय आन्सर असणार, ऑप्शन 1. असं मी कन्सिडर करते की तुम्हाला पण ही जोडी जुळवता आली असेल आणि जर नसेल आली असेल तर तुम्ही माझं एक्सप्लेनेशन ऐका, नंतर तुम्हाला नक्कीच येईल. आणि जेव्हा तुम्ही आता यानंतर काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नक्कीच जमेल. आणि जर तुम्हाला अजून नसेल समजलं तर तुम्हाला 2-3दा या सगळ्या गोष्टी बघून लक्षात घ्यायचं आहे की कोण काय असतं. कारण व्याकरण जे असतं ना ते खूप मोठं असतं आणि जेव्हा आपण खूप सगळ्या वस्तू शिकून घेतो ना त्यामध्ये तेव्हा ते कन्फ्युजन वाढवतं. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला कुठलं पण प्रकार एकदा बघायचं आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला खूप सारे मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. जर तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्सचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्कीच पुढील सेशन तुमच्यासाठी घेऊन येईल. किंवा तुम्हाला अजून दुसरं व्याकरणाचे पाहिजे असेल तर तुम्ही मला व्याकरणबद्दल सांगा किंवा तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतील तर तुम्ही मला ते कळवा. जर तुम्ही जे म्हणाल ते मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार. बघूया आपलं पुढचं टॉपिक, विशेषण. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं विशेषण. विशेषण म्हणजे आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो ॲडजेक्टिव्ह. विशेषणची डेफिनेशन अशी आहे की मराठी व्याकरणात नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखवणारा जो विकारी शब्द त्याला विशेषण म्हणतात. विशेषणे एकाकी कधीच येऊ शकत नाहीत. कधीकधी नाम असताना विशेषण एकाकी येतो तेव्हा तेच नाम होते. विशेषण हे नामाला जोडून नामाच्या आधी येते. विशेषणे 4 प्रकारची असतात.
तर विशेषण म्हणजे काय की जो नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो असतो विशेषण. तो नामाच्या कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा त्याच्याबद्दल वैशिष्ट्य दाखवतो, त्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. कधी कधी विशेषण जे आहे ते येत नाही तर ते नाम जे असतं तेच विशेषण मानल्या जातं. ठीक आहे. विशेषणाचे एकूण 4 प्रकार आहेत: गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातुसाधित विशेषण. हे मुख्य 4 प्रकार आहेत विशेषणाचे आणि त्याचे पण उपप्रकार आहेत, तर आपण ते बघूयात. सगळ्यात पहिले गुणवाचक विशेषण. नामांचे गुण किंवा विशेष दाखविणाऱ्या अशा विशेषणांना गुणवाचक विशेषण म्हणतात. म्हणजेच की जो नाव आहे त्याच्याबद्दल जे गुण किंवा त्याच्याबद्दल विशेष दाखविणाऱ्या शब्दांना आपण विशेषण म्हणतो आणि त्यालाच आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. जसे चांगला मुलगा, पांढरी टोपी, कडू कारले, पिवळी केळी. आता मुलगा कसा आहे? चांगला आहे. म्हणजे त्याच्याबद्दलला काय सांगितलं आपल्याला? गुण सांगितला आहे की तो चांगला आहे. म्हणजे काय झाला? तो गुणवाचक विशेषण. पांढरी टोपी, टोपी कशी आहे? पांढरी आहे. कारले कशी आहेत? कडू आहेत. पिवळी कशी आहे? केळी आहे. तर हे सगळे काय झाले? विशेषणे झाली जी त्या नामाबद्दल काहीतरी गुण किंवा विशेष माहिती सांगते आहे, ते झाले गुणवाचक विशेषण. आता आपला दुसरं प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. ही विशेषणे नामाची संख्या दर्शवितात. त्यात 3 प्रकार आहेत. म्हणजे ही काय दर्शविते? संख्यावाचक विशेषण संख्या दर्शवितो आणि त्याचे पण काही उपप्रकार आहेत. तर आपण बघूयात. सगळ्यात पहिला म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण. गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काही गणनावाचक संख्या विशेषण निश्चित संख्या, अनिश्चित संख्या किंवा परिणाम ही दाखवितात. जसे 20 मुले, 25 पुस्तक, 10 फळे, 5 पाने, यात 20, 25, 10, 5 ही झाली निश्चित संख्या. आणि जेव्हा अनिश्चित संख्याबद्दल म्हटलं जातं म्हणजेच काही मुले, थोडे तांदूळ, पुष्कळ मुंग्या, यात काही, थोडी, पुष्कळ ही झाली अनिश्चित संख्या. म्हणजे जर कुठला पण नंबर असेल तर ती निश्चित असणार आणि जर नंबर नसणार म्हणजेच त्या ठिकाणी काही, थोडे, पुष्कळ असं काही असणार ते म्हणजे आपलं अनिश्चित संख्या. तर याला आपण म्हणतो गणनावाचक संख्या विशेषण. नेक्स्ट आहे आपलं क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक म्हणजे की यांमध्ये वस्तूंचा क्रम दाखविला जातो. क्रम. ठीक आहे. म्हणजे रँकिंग दाखविली जाते. उदाहरणार्थ पहिला क्रमांक, चौथा मुलगा, 8वा वाघ. यात पहिला, चौथा आणि 8वा हे काय झालं आहे? क्रम दाखवलं आहे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणू? क्रमवाचक संख्या विशेषण. नेक्स्ट आहे आपलं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. यामध्ये संख्येची किती आवृत्ती झाली आहे हे कळते. म्हणजे की आपण किती संख्या घेतली आहे हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ दुप्पट मोठा, तिप्पट उंची, दसपट पुस्तके. या दुप्पट, तिप्पट आणि दसपट हे काय आहे? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. म्हणजे की आपण किती मल्टिपल टाइम्स कुठलं वस्तू घेतो आहे किंवा जे पण काही काम करतो आहे ते किती मल्टिपल टाइम्स आहेत हे आपल्याला माहिती पडतं आवृत्तीवाचक संख्या विशेषणमध्ये. तर आपण संख्यावाचक विशेषणाची 3 उपप्रकार होती: गणवाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक. ठीक आहे. गणवाचकमध्ये काय होतं की अनिश्चित आणि निश्चित संख्या असतात. ठीक आहे. तर ते असणार गणवाचक संख्या विशेषण. जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर नंबर असेल तो असणार निश्चित संख्या आणि नंबर नसेल, थोडं काही, पुष्कळ असं काही असेल तर ते असणार अनिश्चित. हे होतं आपलं गणवाचक संख्या विशेषणमध्ये. देन क्रमवाचक म्हणजे रँकिंग असणार. पहिला नंबर, दुसरा नंबर, चौथा मुलगा, 8वा क्रम. तर हे सगळं असणार रँकिंग. आणि आवृत्तीवाचक म्हणजे मल्टिपल टाइम्स ज्या पण गोष्टी दिल्या असतील, दुप्पट, तिप्पट, दसपट, ते असणार आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. तर ही झाली आपली संख्यावाचक विशेषणाची उपप्रकार. तिसरा प्रकार आहे आपला सर्वनामिक विशेषण. सर्वनामापुढे त्याची नामे लगेच आलेली असतात अशी ही सर्वनामे विशेषणे होतात. सर्वनामांपासून बनवलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणजे जी सर्वनामे, जी विशेषणे सर्वनामापासून तयार होतात तिला आपण सर्वनामिक विशेषणे म्हणतात. माझे घर, माझे काय झालं इथे? सार्वनामिक विशेषण झालं आहे. माझे सर्वनाम पण आहे पण घराच्या समोर जे सर्वनाम आलं आहे माझे ते इथे सार्वनामिक विशेषण झालेलं आहे. तुझी शाळा, तुझी काय आहे? सार्वनामिक विशेषण. त्याचे मित्र, त्यांचे काय झालं आहे? सार्वनामिक विशेषण. तर इथे माझे, तुझे आणि त्यांचे हे सार्वजनिक विशेषण झालेले आहेत. जे सर्वनामापासून बनलेले आहेत त्या विशेषणांना आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. ठीक आहे.
शेवटचा प्रकार आहे आपला धातुसाधित विशेषणे. धातूपासून कृदंत रूपे बनतात. काही कृदंत रूपांचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो, त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. उदाहरणार्थ पहिला, त्यांचा चेहरा बोलका वाटतो. आम्ही सिंहगडाला चालत चालत गेलो. कोकिळा गात आहे. तर यामध्ये बोलका, चालत चालत आणि गात ही काय आहेत? धातुसाधित विशेषणे आहे. आता कृदंत पहिले म्हणजे धातुसाधित विशेषणाचे आपण सगळ्यात पहिले जी डेफिनेशन आहे ती बघूया. कृदंत रूप म्हणजे काय होतं? धातूपासून तयार झालेले रूप, यालाच आपण कृदंत रूप म्हणतो. जसे की गा या धातूपासून गाणे बनतं. गाण, गाता, गाताना, गाऊ, गाऊन, गाणारा ही कृदंत रूपे तयार होतात. तर ज्या धातूपासून कृदंत रूपे बनतात आणि काही कृदंत रूपांचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो, त्यांनाच आपण धातुसाधित विशेषणे म्हणतो. इथे बोलका. आता इथे बोलका बा या धातूपासून बोलणे, बोलका हे सगळे कृदंत रूपे तयार झालेली आहेत. म्हणून ते बोलका जे आहे हे बा धातूपासून बनलेलं आहे. जसे बोलणे तसंच बोलका, म्हणून इथे जे बोलका जो आहे तो धातुसाधित विशेषण आहे. तसेच नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये चालत चालत, चा या धातूपासून चालत, चालणे हे सगळी वेगळी वेगळी रूपे तयार झालेली आहेत. म्हणून ते चालत जे आहे ते धातुसाधित विशेषण आहे. आणि नंतर गात, गा या धातूपासून गात, गाणे, जसं आपण आताच बघितलं गापासून गाणे, गात, गाणा, गाताना, गाऊ, गाऊन, गाणारा ही सगळी जर तुम्हाला दिसतील तर हे सगळी काय असणार? तुमची धातुसाधित विशेषणे. इथे काय या विशेषणात काय होतं? कृदंत रूपे वापरली जातात आणि त्या कृदंत रूपाचा त्या कृदंत रूपांचा विशेषणासारखा उपयोग होतो आणि म्हणूनच त्याला आपण धातुसाधित विशेषण म्हणतो. ठीक आहे. ज्या पण कृदंत रूपांचा उपयोग वाक्यात विशेषणासारखा होतो त्या वाक्यांना आपण धातुसाधित विशेषण म्हणतो. तर ही होती आपली सगळी विशेषणाची प्रकार. विशेषणामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं गुणवाचक विशेषण, म्हणजे जे पण कुठलं नाम, गुण किंवा विशेष माहिती सांगतं त्याला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. जसं आपण बघितलं होतं चांगला मुलगा, पांढरी टोपी, हे आपण एक्झाम्पल्स बघितले होते. नंतर संख्यावाचकमध्ये आपण 3 उपप्रकार बघितले, गणवाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक. थर्ड टाईप होतं आपलं विशेषणाचं, ते होतं सार्वनामिक विशेषण. इथे जे सर्वनाम असतात तेच विशेषण बनून वापरले जातात, त्यांना आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. आणि धातुसाधित विशेषण म्हणजे कृदंत रूपे विशेषणासारखी वापरली जातात. ठीक आहे. तर हे होते आपले विशेषण. आता विशेषणावर आपण एक प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवा. क्रमवाचक संख्या विशेषणे, आवृत्तीवाचक संख्या विशेषणे, गणवाचक विशेषणे आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषणे हे आपल्याला अ गटामध्ये दिलेलं आहे आणि ब गटात आपल्याला त्यांचे एक्झाम्पल्स दिले आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही पण हे प्रयत्न करा आणि मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून एक्सप्लेनेशन ऐकून समजू शकता. सगळ्यात आधी आलेलं आहे आपलं क्रमवाचक संख्या विशेषणे. क्रमवाचकमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं होते की रँकिंग, जेव्हा आपण रँकिंग असणार ते त्याचं आन्सर असणार. ठीक आहे. तर ऑप्शन एचं जे आन्सर असेल ते असेल ऑप्शन 2, चौथा, सप्तमी, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी हे सगळे काय आहे? क्रम आहेत. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर हे काय आहे? क्रम आहे, रँकिंग आहे. म्हणून ऑप्शन एचा आन्सर असणार ऑप्शन 2. ठीक आहे. नंतर ब काय आहे? बी काय आपलं? आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आवृत्तीवाचकमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जेव्हा पण तुम्हाला मल्टिपल दिलेले असतील, 10 पट, 10 पट, दुप्पट, दुहेरी हे सगळं काय असणार? आवृत्तीवाचक संख्या विशेषणे. म्हणून तुमचा आन्सर काय असणार? ऑप्शन 1. नंतर गणवाचक संख्या विशेषणे. गणवाचकमध्ये काय असणार होतं? गणवाचकमध्ये तुम्हाला जे दिलं राहील याचा आन्सर राहील ऑप्शन 4, अर्धा आणि 60. आता अर्धा आणि 60 म्हणजे गणवाचकमध्ये 2 असतात, निश्चित आणि अनिश्चित. 60 म्हणजे काय झालं तुमचं? निश्चित. आणि अनिश्चित काय झालं? अर्धा. ठीक आहे. गणवाचक विशेषणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 2 प्रकारची विशेषणे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये संख्या जी निश्चित संख्या पण इन्क्लूड असते आणि त्याच्यामध्ये अनिश्चित पण इन्क्लूड असते. पण गणवाचक आता जे आपले ऑप्शन्स राहिले आहे त्याच्यामध्ये ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर असणार, कारण इथे 60 दिलं आहे जे की निश्चित संख्या दिलेली आहे. अर्धा पण काय आहे? निश्चित आहे. म्हणून गणवाचकचा आन्सर काय असणार? ऑप्शन 4. आणि डी म्हणजे अनिश्चित संख्या विशेषणे म्हटलं आहे. अनिश्चित म्हणजे की जिथे आपल्याला एक्झॅक्टली नाही माहिती किती अमाऊंट आहे, तर ते आहे ऑप्शन 3, थोडी आणि सर्व.
ठीक आहे. आपल्याला एक्झॅक्टली नाही माहीत सर्व म्हणजे किती आणि थोडी म्हणजे किती, तर हे झालं आपलं अनिश्चित संख्या विशेषण आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असतील. ठीक आहे. क्रम म्हणजे रँकिंग, आवृत्तीवाचक म्हणजे मल्टिपल, गणवाचक म्हणजे निश्चितपणे तर त्याच्यामध्ये अनिश्चितपणे येते, पण ऑप्शनमधून आपण जे चूज करणार आहोत इथे ते असणार अर्धा आणि 60. आणि अनिश्चित सपोज तुम्हाला पर्टिक्युलर इथे विचारलं गेलं अनिश्चित, म्हणून तुमचं आन्सर राहील ऑप्शन 3 थोडी आणि सर्व. ठीक आहे. आणि जर हेच ऑप्शन अनिश्चित नसतं तर आपण थोडी आणि सर्व गणवाचकमध्ये पण टाकू म्हणजे आपण ते पण आपलं आन्सर असू शकलं असतं. ठीक आहे. कारण गणवाचकमध्ये निश्चित संख्या पण येत असते आणि अनिश्चित संख्या पण येत असते. ठीक आहे. तर आपण बघूयात आता आपलं नेक्स्ट टॉपिक क्रियापद. क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्दाने वाक्यांचा अर्थ पूर्ण होतो, क्रियेचा काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध होतो. तसेच या क्रियावाचक शब्दामुळे वाक्य पुरी होतात, म्हणून या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात. क्रियापद म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा ज्या शब्दामुळे आपली वाक्ये पुरी होतात त्या विकारी शब्दास आपण क्रियापद असे म्हणतो. आता विकारी आणि अविकारी म्हणजे काय? विकारी म्हणजे बदल होणे. जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रूपात बहुधा कोणता तरी बदल होतो त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. म्हणजे असे शब्द आले की त्याच्यामुळे क्रियापद बदलेल किंवा काहीतरी त्या सेंटेन्समध्ये चेंज होणार, तेव्हा त्या शब्दाला आपण विकारी शब्द म्हणतो. आणि अविकारी शब्द म्हणजे असा शब्द, कुठला पण शब्द जर त्या सेंटेन्समध्ये टाकला आणि काहीही चेंजेस होणार नाही तर त्या शब्दाला आपण अविकारी शब्द म्हणतो. आता विकारी शब्द म्हणजे विकारी शब्दामध्ये आपलं येतं नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे सगळे विकारी शब्द म्हणजे विकारी शब्दांमध्ये येतं हे 4 टाईप्स. आणि अविकारी शब्दांमध्ये येतं क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे हे पुढचे जे 4 टाईप्स आहे यांच्यामध्ये अविकारी शब्द येतात. ते शब्द जरी आले तरी पण त्या सेंटेन्समध्ये काही चेंज होत नाही, तेव्हा त्याला आपण अविकारी शब्द म्हणतो. जसं पण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदामध्ये आपण शब्द टाकतो तर काय होतं की क्रियापद बदलतं आणि चेंजेस होतात, त्यांना आपण म्हणू विकारी शब्द. आय होप तुम्हाला विकारी आणि अविकारी शब्द काय असतात हे कळलं असेल. तर तुम्हाला एक्झाममध्ये असं पण क्वेश्चन विचारू शकतं की अविकारी शब्दांचे म्हणजे प्रकार काय आहेत. अविकारीचे जे टाईप्स आहेत ते आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, जे पण आता पुढे बघणार आहोत. आणि विकारी शब्द म्हटलं तर तुमचं टाईप्स असणार नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आता आपल्या क्रियापदाकडे वळूया. क्रियापदाचे एकूण 5 प्रकार आहेत: सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद व सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. यामधील आपण सगळ्यात आधी बघणार आहोत सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्या सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे असा क्रियापद की ज्यामध्ये कर्म जरुरी असतं. का बरं कर्म जरुरी असतं? की ज्यामुळे आपल्या वाक्याचा जो अर्थ आहे तो पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे. ज्या वाक्यात कर्म जरुरी असतो त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. ठीक आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे की ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते. आता आपण उदाहरणात बघू की रामू भाजी विकतो. यामध्ये भाजी काय आहे? कर्म आहे. जर भाजी नसती तर आपलं वाक्य कसं असतं? रामू विकतो. काय विकतो आपल्याला माहिती आहे का? नाही. सेंटेन्स कंप्लीट झालं असतं का? नाही. म्हणून ज्या क्रियापदात म्हणजे विकतोसाठी कर्म असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विकतोसाठी जर कर्म नसणार तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसणार की तो काय विकतो आहे. म्हणून ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. श्रीशांत क्रिकेट खेळतो. आता जर वाक्य असं असतं की श्रीशांत खेळतो तर आपल्याला काय माहिती असतं की तो काय खेळतो, म्हणजे क्रियापद कंप्लीट झालं असतं का? नाही. म्हणून त्या क्रियापदासाठी आपल्याला कर्म लागेल तर त्यालाच आपण सकर्मक क्रियापद म्हणू. आता वळूया पुढे. नेक्स्ट आहे आपलं अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद म्हणजे काय? की ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. अपोजिट ऑफ सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद असतं. म्हणजेच सकर्मक क्रियापदामध्ये आपल्याला कर्म असणं खूप इम्पॉर्टंट होतं, जरुरी होतं. पण अकर्मक क्रियापदात असं नाही. उदाहरणार्थ स्मिता छान गाते. छान गाते काय झालं आहे? क्रियापद झालं आहे. आणि स्मिता काय आहे? कर्म आहे. ठीक आहे.
यामध्ये कर्म आलेलं आहे का? नाही. कर्म आलेलं आहे का? नाही. स्मिता करता आहे, छान, हे काय तिच्याबद्दल एक विशेषण सांगितलं आहे आणि गाते काय झालेलं आहे? क्रियापद झालं आहे. इथे कुठलंच कर्म आलेलं नाही आहे आणि कर्म जरी नाही आलं आहे तरी हे सेंटेन्स कसं झालं आहे? पूर्ण झालेलं आहे आणि समजायला पण येत आहे. म्हणून ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते त्यास आपण सकर्मक क्रियापद म्हणतो, पण जेव्हा कर्माची जरुरी असते त्यास आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. आय होप तुम्हाला कळलं असेल. आता आपण बघूया नेक्स्ट. ज्या क्रियापदामध्ये अर्थपूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते तो असतो अकर्मक क्रियापद आणि ज्या क्रियापदामध्ये अर्थपूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते तो असतो सकर्मक क्रियापद. आय होप तुम्हाला हे दोन्ही पण कळले असतील. आता आपण वळूया पुढे. तर आपण नेक्स्ट बघूयात संयुक्त व सहाय्य क्रियापद. मराठी व्याकरणामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त किंवा सहाय्य क्रियापद असे म्हणतात. किंवा धातुसाधित व सहाय्य क्रियापद त्यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही एकच असायला हवी. आता काय आहे इथे? मैदानावर मुले खेळू लागली. खेळू लागली हे पूर्ण काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. खेळू हे काय? यामधलं खेळू जे आहे हे धातुसाधित आहे आणि लागली काय आहे? मुख्य क्रियापद आहे. तर हे दोघं पण धातुसाधितला सहकार्य करते, जे क्रियापद धातुसाधिताला सहकार्य करते आणि त्यांना मिळून जे पूर्ण क्रियापद तयार होतं त्याला आपण संयुक्त किंवा सहाय्य क्रियापद असे म्हणतो. ठीक आहे. तसेच दुसऱ्या सेंटेन्समध्ये प्रियंका एवढा आंबा खाऊन जा. खाऊन जा हे पूर्ण क्रियापद आहे. खाऊन काय आहे? धातुसाधित आहे आणि जा काय आहे? मुख्य क्रियापद आहे. ठीक आहे. आता इथे काय झालं आहे? धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद हे दोघंही मुख्य क्रियापद आणि धातुसाधित हे दोघून मिळून आलेले आहेत आणि जेव्हा हे दोघंही मिळून येतात तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. ठीक आहे. आणि संयुक्त क्रियामध्ये जी क्रिया असते ती एकच असायला हवी. क्रिया जी एकच आहे. खेळू लागली म्हणजे मैदानावर मुले खेळू लागली. यामध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे, ठीक आहे, जी क्रिया सांगितलेली आहे ती काय आहे? एकच आहे. खेळू लागली. मुले खूप सारी आहेत, पण असं म्हटलं आहे की खूप सारे गेम्स आहे का? नाही. मुले काय करत आहेत? खेळतात आहेत. म्हणून जी क्रिया आहे ती एकच आहे. संयुक्त क्रियापदामध्ये जेव्हा पण क्रिया असणार ती एकच असायला हवी. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे की संयुक्त क्रियापदामध्ये दर्शवलेली क्रिया जी असते ती एकच असायला हवी. जेव्हा पण धातुसाधिताला मुख्य क्रियापद जोडून असतं त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रयोजक क्रियापद. जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्यांकडून करवितो तेव्हा ती क्रिया दाखवणारा क्रियापद हे प्रयोजक क्रियापद असतं. जेव्हा आपण कुठली पण क्रिया ही दुसऱ्यांकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दाखवणारं जे क्रियापद असतं त्याला आपण प्रयोजक क्रियापद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, नेहा बहिणीला हसविते. कृष्णाने भीमाकडून जरा संडास मारवले. आता इथे काय झालं आहे की नेहा स्वतः हसत नसून ती ही प्रक्रिया आपल्या बहिणीकडून करविते आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वतः ती प्रक्रिया करत नसतो पण ती आपण दुसऱ्यांकडून करून घेत असतो तेव्हा जे ती क्रिया करणारं जे क्रियापद असतं त्याला म्हणतो आपण प्रयोजक क्रियापद. इथे हसविते काय झालं आहे? प्रयोजक क्रियापद झालेलं आहे आणि मारविले काय झालेलं आहे? प्रयोजक क्रियापद झालेले आहे. ठीक आहे. जेव्हा आपण पाडतो, रडविते, आणवितो, करवितो म्हणजे दुसऱ्यांकडून जेव्हा आपण कुठलं पण क्रिया करून घेतो ते क्रिया दाखवणारं जे क्रियापद असतं ते प्रयोजक क्रियापद असतं. ठीक आहे. वळूया पुढे. शक्य क्रियापद. जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो अशा क्रियापदांना शक्य क्रियापदे म्हणतात. आता शक्य क्रियापद म्हणजेच त्या क्रियापदामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. शक्य म्हणजे काय आहे की आपण करू शकतो का? आपल्यामध्ये ती करण्याची शक्ती आहे का? सामर्थ्य आहे का? असा जेव्हा पण आपल्याला बोध होणार तेव्हा त्याला आपण म्हणू शक्य क्रियापद. ठीक आहे. त्याला आता खूप चालवते म्हणजे आता तो चालू शकतो आहे. मला आता दुकानापर्यंत जाववते म्हणजे मी आता दुकानापर्यंत जाऊ शकतो म्हणजे मला तेवढं सामर्थ्य आहे की मी आता दुकानापर्यंत जाऊ शकतो. पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही म्हणजे ते आता चढू शकतात आहे का? नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती आहे का? सामर्थ्य आहे का? नाही. जेव्हा पण कुठल्या सेंटेन्समध्ये क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होत आहे म्हणजे ते काय असणार? शक्य क्रियापद.
इथे काय झालं आहे, चालविते, जाववते, चालवत नाही, ही सगळी काय झाली आहे, शक्य क्रियापद झालेली आहे. आता आपण क्रियापद बघितले आणि क्रियापदाचे प्रकार बघितले. आता त्याच्या बेसिसवर आपण काही क्वेश्चन्स बघूयात आणि सॉल्व्ह करूयात. आई मुलीला चालविते या वाक्यातील शब्द कोणते क्रियापद आहेत? म्हणजे चालविते इथे काय म्हटलं आहे, अधोरेखित म्हटलेलं आहे, पण आपण अधोरेखित केलेलं नाही आहे. पण इथे जर केलं तर चालविते हे मी सपोज अंडरलाईन केले, तर आता इथे कुठलं क्रियापद असणार हे तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला आताच नुकतीच एक्सप्लेन केले की याचा आन्सर असणार प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद काय असतं की जेव्हा आपण ती प्रक्रिया आपण स्वतः करत नसून दुसऱ्यांकडून करवितो. आई काय करते आहे, मुलाला चालविते आहे. आई स्वतः ती प्रक्रिया करते आहे का? नाही, आपल्या मुलीकडून करून घेते आहे. ठीक आहे, म्हणून ते काय होणार, प्रयोजक क्रियापद. चालविते काय होणार इथे, प्रयोजक क्रियापद. ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर असणार. अधोरेखित शब्दांचा क्रियापद प्रकार ओळखा. आजारी माणसाला आता थोडे बसविते. इथे बसवितेला अंडरलाईन केलेला आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की तो क्रियापद कुठला आहे. तर आपण सेंटेन्सला जेव्हा रीड करतो आहे, आजारी माणसाला आता थोडे बसविते, याचाच अर्थ काय होतो आहे की जो आजारी माणूस होता त्याच्याकडून आता थोडं बसणं होत आहे. शक्य आहे की तो आता थोडा बसतो आहे, त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की तो आता बसू शकतो आहे. आणि जेव्हा पण शक्य असतं आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं तेव्हा तो कुठला क्रियापद असतो, शक्य क्रियापद. मी तुम्हाला काय एक्सप्लेन केलं होतं, शक्य क्रियापद म्हणजेच की जेव्हा पण आपण कुठली पण क्रिया करण्यासाठी आपल्यामध्ये शक्ती असते, आपल्यामध्ये सामर्थ्य असते असा बोध होतो, तेव्हा तो शक्य क्रियापद होतो. म्हणून या सेंटेन्सचा जो आन्सर असणार आहे तो ऑप्शन 4 शक्य क्रियापद. ठीक आहे, आता हे होतं आपलं क्रियापद जे आपण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल. आता आपण वळूया पुढे. आतापर्यंत आपण विकारी शब्दांचे प्रकार बघितले. ते होते नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे आपण 4 प्रकार बघितले विकारी शब्दांचे. आता आपण बघूयात मराठी व्याकरणामध्ये अविकारी शब्दांचे 4 प्रकार जे आहेत क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेचा स्थळ, काल, रीती, संख्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्य दाखवणारा जो अविकारी शब्द आहे त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे कुठली पण क्रिया, त्याच्याबद्दल स्थळ म्हणजे जागा म्हणजे प्लेस, कुठली पण प्लेस, काल म्हणजे टायमिंग, रीती किंवा संख्या याबद्दल कुठलं पण वैशिष्ट्य दाखवणारा जो अविकारी शब्द होतो, म्हणजे ज्या शब्दामध्ये काही चेंजेस होत नाही, त्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. त्याचेच अजून 4 प्रकार आहेत. क्रियाविशेषण अव्यय अर्थदृष्टी सामान्यतः 4 प्रकारची आढळतात. अ स्थळवाचक, ब कालवाचक, क रीतिवाचक, ड परिणामवाचक किंवा संख्यावाचक. आता आपण याला एकेकांना बघूयात. तर सगळ्यात आधी बघूयात स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कुठे घडते तिचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवणारा शब्द म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय होय. आमची शाळा घरापासून जवळ आहे. आता यामध्ये जवळ आहे म्हणजे हे काय सांगत आहे आपल्याला, हे काय सांगताय आपल्याला की ती क्रिया कुठे घडते आहे हा एक दर्शवणारा शब्द आहे. ठीक आहे, जेव्हा पण आपल्याला कुठलं पण स्थळ आणि ठिकाण दर्शवणारा शब्द सेंटेन्समध्ये येतो त्याला म्हणू आपण स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, नेक्स्ट आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया घडवण्याचा काळ दाखवणारे शब्द म्हणजे की उदाहरणार्थ हल्ली दहीसरला विजेचे दिवे आलेले आहेत. म्हणजेच की हे काय दाखवत आहे की आता, म्हणजे की आता दहीसरला म्हणजे एक प्लेस आहे तिथे काय झालं आहे की विजेचे दिवे आलेले आहेत. हल्ली म्हणजेच काय, हल्ली इथे जे आलेलं आहे हे काय दर्शवत आहे की जस्ट आता आलेले आहेत. म्हणजे की आपल्याला हे काय सांगत आहे की काळाबद्दल इन्फॉर्मेशन सांगते आहे. जसं सेकंड एक्झाम्पल आपण बघतो, गोकर्णला पूर्वी मातीचे रस्ते होते. पूर्वी काय सांगतं आपल्याला, काळ सांगतो आहे, कुठला पण भूतकाळ सांगतो आहे. ठीक आहे, आता हल्ली काय होतं, प्रेझेंट टेन्स सांगितलं होतं. ठीक आहे, वर्तमान काळ सांगितलं गेलं होतं. आता पूर्वी म्हणजे आपल्याला भूतकाळ सांगितलं गेलं आहे. आणि दिवाळीत मुले
आठवडाभर फटाके विझवतात. आता दिवाळीत म्हटलं गेलं आहे म्हणजेच काय सांगितलं आहे इथे, भविष्याबद्दल बोललं गेलं आहे. म्हणजे जेव्हा पण सेंटेन्समध्ये का दाखवलं जातं आणि का दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. आता का दाखवणारे शब्द कुठले असतात? आज, उद्या, यंदा, जेव्हा, महिनाभर, वारंवार, आता, पूर्वी, मागे, सकाळी, रात्री, नेहमी, पुन्हा हे सगळे शब्द जेव्हा पण येतात ते असतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, वळूया पुढे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया घडण्याची रीत दाखवणारे शब्द म्हणजेच रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. जसे कसा, कशी, कसे या प्रश्नांनी क्रियापदाची येणारी उत्तरे. उदाहरणार्थ असे, तसे, जलद, सावकाश, हळूहळू, आपोआप, झटपट, घरोघर, खचित, उगीच, फुकट, मुद्दाम ही जी शब्द येतात ती असतात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मी सावकाश जेवतो. आता जेव्हा मी प्रश्न विचारेल तर याचा प्रश्न कसा तयार होणार? मी सावकाश जेवतोचा प्रश्न असा तयार होणार, तू कसा जेवतो, कसा जेवतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण कसा, कशी आणि कसे या प्रश्नांनी क्रियापदाची येणारी उत्तरे असतात तेव्हा आपण त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. सावकाशी काय झाला इथे? इथे रीतिवाचक झाला, म्हणजे तो कसा जेवतो आहे? सावकाश म्हणजे हळूहळू जेवतो आहे. तो झटकन दुकानात जाऊन आला. चटकन आला आहे, तर चटकन म्हणजे खूप पटकन तो गेला आणि तो दुकानात जाऊन आला आहे. तर तो कसा दुकानात जाऊन आला, कसा आला आहे अगेन? तर जेव्हा पण कसा, कशी, कसे यांनी प्रश्न तयार होणार आणि परत ती एक रीती दाखवली जाईल आणि त्या रीतीमध्ये जर तुम्हाला असले कीवर्ड्स दिसतील असे, तसे, जलद, सावकाश, हळूहळू तेव्हा ते असणार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, वळूया पुढे. परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया किती प्रमाणात घडली हे सांगणारे परिणामवाचक शब्द. किती या प्रश्नाने क्रियापदाकडून येणारे उत्तर म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ किंचित, अत्यंत, थोडा, मुळीच, भरपूर, अतिशय, काहीसा, जरा, पूर्ण, बिलकुल, कमी, अधिक इत्यादी. जेव्हा पण आपण परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय काय असतं की जेव्हा पण क्रिया किती प्रमाणात घडली हे दर्शवलं जातं तेव्हा त्या शब्दाला आपण परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्याचा जो प्रश्न तयार होतो त्या वाक्यातून जो प्रश्न तयार होतो तो कितीने तयार होतो. ठीक आहे, जसं आपण उदाहरणांमध्ये बघूया. आपण आता माझे थोडे ऐका. आता इथे थोडे जे झालं आहे ते काय झालं आहे? परिणाम झाला आहे. सलोख मुळीच झोपला नाही. मुळीच काय झालं आहे? परिणामवाचक शब्द आलेला आहे. मिलापने परिजातकाची भरपूर फुले आणली. आता भरपूर काय झालेलं आहे? परिणामवाचक शब्द झालेला आहे. आणि आपण याचा प्रश्न कसा विचारू शकतो? मिलापने किती फुले आणली? तर त्यांनी भरपूर आणली. प्रश्न कशाने तयार झाला आहे? कितीनी झाला आहे. जेव्हा आपण कितीनी प्रश्न तयार होणार म्हणजेच तो परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय होणार. ठीक आहे, सलोख मुळीच झोपला नाही. सलोख किती झोपला नाही? मुळीच झोपला नाही. ठीक आहे, तर जेव्हा आपण कितीनी प्रश्न तयार होणार आणि हे जे कीवर्ड्स मी जे तुम्हाला सांगितले ते तुम्हाला दिसणार ते असणार परिणामवाचक शब्द. ठीक आहे, आणि त्यालाच आपण संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययसुद्धा म्हणतो. आता ही होती आपली क्रियाविशेषण अव्यय आणि त्यांचे प्रकार जे आपण बघितले. आता त्याच्यावर आपण एक प्रश्न बघूया. वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण कुठलं? आता कालवाचक म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जेव्हा पण आपल्याला काळबद्दल दाखवणारा जो शब्द असेल तो असेल आपलं कालवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, तर इथे सदा सर्वदा म्हणजे की नेहमी, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर इथे सदा सर्वदा जे आहे ते कालवाचक क्रियाविशेषण आहे. म्हणजे नेहमी, सदा सर्वदाचा मिनिंग काय होणार? नेहमी. म्हणूनच ते काय होऊन जाणार आपलं कालवाचक क्रियाविशेषण. आन्सर काय असणार? सदा सर्वदा. ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर असणार. ते ऑप्शन 1 आलेलं आहे जे की चुकून झालेलं आहे. इथे आन्सर ऑप्शन 4 सदा सर्वदा याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन्स. दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना केवळ जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. ही अव्यय दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात.
उदाहरणार्थ त्यासाठी, आणि, व, शिवाय, ऐन, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून, कारण, की, म्हणजे, तर, जर, तरी, यासाठी इत्यादी शब्दांचा वापर करतात. म्हणजे ही सगळी काय आहे, आपली उभयान्वयी अव्यय आहेत. आता आपण एक्झाम्पल बघूयात. स्नेहल लक्ष देऊन अभ्यास करते म्हणून तिचा पहिला नंबर येतो. आता म्हणून काय झालेलं आहे, इथे उभयान्वयी अव्यय झालेलं आहे. म्हणजे जेव्हा दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जो जोडण्याचा काम करतो त्या अविकारी शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. आता अविकारी शब्द म्हणजे कुठला पण चेंजेस होणार नाही. आता जर मी 2 सेंटेन्सेस केले की स्नेहा लक्ष देऊन अभ्यास करते आणि एक सेंटेन्स केला तिचा पहिला नंबर येतो. आता मी इथे एक शब्द टाकते आणि त्या शब्दांमुळे एक सेंटेन्स पण कंप्लीट होतो आहे, पण वाक्याचा अर्थ बदलला पाहिजे नाही, प्लस काही चेंजेस पण झाले नाही पाहिजे. तर मी इथे म्हणून टाकलं. ठीक आहे, म्हणून टाकल्यानंतर काय झालं आहे, माझे वाक्य जो पहिला होता आणि दुसरा होता तो मी ॲज इट इज लिहिला, फक्त त्यांच्यामध्ये मी म्हणून हा एक अविकारी शब्द टाकला. ठीक आहे, जेव्हा पण असा शब्द आपण टाकतो ज्यामुळे आपले जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो आणि त्याचाच प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, म्हणून हे काय झालेलं आहे, इथे उभयान्वयी अव्यय आपण इथे टाकला आहे आणि सेंटेन्स बदललेलं नाही आहे, सेंटेन्स पूर्ण एक तयार झाला आहे. ठीक आहे, जेव्हा आपण 2 वाक्ये जोडण्याचा काम जो शब्द करतो त्या अविकारी शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि ते शब्द कुठले, तर ते मी तुम्हाला सांगितले आहे उदाहरणांमध्ये. तेवढे सगळे शब्द म्हणजेच तेच अविकारी शब्द, तेच आपली उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, स्नेहल लक्ष देऊन अभ्यास करते म्हणून काय झालेलं आहे, ते उभयान्वयी अव्यय आलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपलं सेंटेन्स काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. खूप सिंपल आहे, जास्ती काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड नाही. तुम्हाला असंच येणार, 2 सेंटेन्स दिलेले राहतील आणि तुम्हाला म्हणणार की याच्यामध्ये कुठला ऑप्शनमधला उभयान्वयी अव्यय आपण टाकू की हे सेंटेन्स कंप्लीट होऊन जाणार. ठीक आहे, किंवा तुम्हाला हे कीवर्ड्स दिले असतील आणि तुम्हाला विचारलं जाईल की हा कुठला अव्ययाचा प्रकार आहे, तर तुम्हाला हे कीवर्ड्स माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट आपण बघूया शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे वाक्यातील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दांना मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यांमधील इतर शब्दांची असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणाऱ्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तो झाडावर आहे. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, कंजंक्शन. ठीक आहे, आता या उदाहरणांमध्ये आपण बघतोय की तो झाडावर आहे आणि ते वर जे आहे हायलाईट होत आहे, वर काय आहे, ते शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे, जे नामासोबत जोडून आलेलं आहे. वेगळं आलेलं आहे का, नाही, ते नामासोबत जोडून आलेलं आहे. आणि जेव्हा पण जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतं आणि त्या शब्दामुळे तयार होणारा जो संयुक्त शब्द होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या शब्दामुळे त्या वाक्यामध्ये बाकी शब्दांची जो संबंध दर्शवितो त्या जोडून येणारा आपण शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, तसेच सेकंड सेटमध्ये काय झालं, दिव्याखाली बसून वाचू नये, म्हणजे दिव्याखाली बसून वाचू नये. ठीक आहे, तिथे दिव्यासोबत, दिव्या काय आहे, नाम आहे आणि त्याला जोडून काय आलेलं आहे, खाली आलेलं आहे. तर खाली काय झालेलं आपलं शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे तिथे जे संयुक्त बनलेलं जे शब्द आलेला आहे त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणणार. जेव्हा पण असे कंजंक्शन येतात जे नामाला जोडून येतात, स्वतंत्र न येता ते नामाला जोडून येणाऱ्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. झाडावर, दिव्याखाली हे काय झाले, आपले शब्दयोगी अव्यय झाले. आणि शब्दयोगी अव्ययाचे पण अजून उपप्रकार आहेत, तर ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. कालवाचक. आता पूर्वी, पुढे, आधी हे वेगळे वेगळे नाही येणार, हे नामाला जोडून येणार. ठीक आहे, तर पूर्वी, पुढे, आधी, नंतर, यानंतर मी असं करणार नाही किंवा मी तसे करणार नाही, तर हे नंतर वेगळं आलेलं आहे का, वेगळं येणार का, नाही. यानंतर आपण त्याला नामासोबत जॉईन करतो तेव्हा त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो आणि त्याचे पण उपप्रकार आहेत. कालवाचकमध्ये हे काही कीवर्ड्स तुम्हाला दिसणार. स्थलवाचक म्हणजे आता, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे. करणवाचक म्हणजे मुळी, योगे, करुण, कडून, द्वारा, करवी आणि हाती. हेतुवाचक म्हणजे साठी, कारणे, करिता, अथा. व्यक्तिरेखावाचक म्हणजे शिवाय,
खेरीज, विना. आता हे सगळे आहे तुम्हाला एकदा जस्ट मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगितले. हे इतकं डीपमध्ये तुम्हाला असं विचारलं जाणार नाही की हे कुठलं शब्दयोगी अव्यय आहे. हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत, पण यांच्यामध्ये पण उपप्रकार आहेत, त्यांना पर्टिक्युलरली नावं देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. कालवाचक म्हणजे कुठले असे शब्द आलेले आहे की जे आपल्याला काळाबद्दल इन्फॉर्मेशन देतात. स्थलवाचक म्हणजे की जे आपल्याला पर्टिक्युलरली फक्त ठिकाणांबद्दल किंवा त्या जागेबद्दल, लोकेशनबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतात, ते असतात स्थलवाचक. असेच हे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. तर हे तुम्हाला फक्त हे तुम्हाला जे कंजंक्शन्स आहेत ते सगळे माहिती असायला हवेत. ठीक आहे, की कुठले कुठले कंजंक्शन आपण यूज करतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला हे सगळं जर नाही माहिती असलं तरी इतकं डीपमध्ये क्वेश्चन असं येणार नाही. आता आपण नेक्स्ट बघूयात. लास्ट आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच होतं इंटरजेक्शन. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे मराठी व्याकरणात अभ्यास करताना उद्गारवाचक अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय यांचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. मनाला एकाकी होणारे हर्ष, शोक, तिरस्कार, आश्चर्य इत्यादी विकारी शब्दांसाठी जे शब्द एकदम उच्चारले जातात अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात. आणि आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना उद्भवतात तितके प्रकार संभवतात. ठीक आहे. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय होतं की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये येणारे एकाकी जे शब्द तयार होतात त्याला म्हणतो आपण केवल प्रयोगी अव्यय. जेव्हा आपण कुठला पण आनंद होतो आपल्याला, तर पण एकदम कुठली पण आपण एक छान बातमी ऐकली तर आपण एकदम म्हणतो वा वा किती छान काहीतरी आपल्याला ऐकायला आलं. तर जेव्हा पण आपल्याला एकाकी मनातून होणारे जे हर्ष असतं किंवा तो शोक असो किंवा तो तिरस्कार असो किंवा कुठला आश्चर्य असतो त्यांना आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे. आता हर्षदर्शक म्हणजे आनंद जर झाला तर आपण काय म्हणतो वा वा, अहा, वा वा, आहा, आहो. शोकदर्शक असेल तर अरे रे, म्हणजे की कुठलं पण आपल्याला दुःख झालं तर आपण काय म्हणतो अरे रे, अगाई, हाय हाय, शिव शिव, राम राम, देवा रे, आई आई. आश्चर्यदर्शक असेल तर आपण म्हणतो अरे बाप रे, अय्या, अगवाई, अबब. तसेच विरोधदर्शक छे, हट्ट, अह, उहू, छी, छी छी. तिरस्कारदर्शक काय आहे छी, तू, शी, इश्श, आहा. प्रशंसादर्शक काय वा वा, शाबास, भले, ठीक. स्वीकारदर्शक म्हणजे काय संमतीदर्शक. स्वीकारदर्शकला पण आपण संमती म्हणजे काही पण ॲक्सेप्ट करणे, जी, हां, ठीक, वरे, होय. आणि संबोधनदर्शक म्हणजे अरे, अहो, अग, एरे. तर हे सगळे काय आहे आपण जितके आपले ॲक्च्युलीचे प्रकार कसे पडतात, जितके आपल्या भावना आपण दर्शवितो तितके याचे प्रकार पडतात. आणि ज्या हिशोबाने आपण दर्शवितो, आपल्याला आनंद होतो, कधी आपल्याला दुःख होतं, कधी आपण कोणाला स्वीकारतो, कधी आपण कोणाची प्रशंसा करतो, कधी कोणाचा तिरस्कार करतो, कधी कोणाचा विरोध करतो. त्यासाठी जे पण आपण आपल्या भावना एकदम दर्शवितो ते जे शब्द तयार होतात ते सगळे असतात आपले केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. आता त्याचंच आपण उदाहरण बघूया. पुढील केवल प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये कुठली चुकीची जोडी आहे? आश्चर्यकारक, अरेच्चा. तर हे करेक्ट आहे. आश्चर्य होतो तेव्हा आपण म्हणतो अरेच्चा, हे काय झालं. ठीक आहे. आता हे करेक्ट आहे. मौनदर्शक, गप. मौनदर्शक म्हणजे की शांत. काही आपण दुःखाची बातमी ऐकली किंवा तर आपण एकदम ऐकून कधी कधी आपण काही बोलू शकत नाही तर आपण एकदम शांत होऊन जातो. ठीक आहे. त्यासाठी जे गप वापरले आहे ते एकदम करेक्ट आहे. नंतर आहे संबोधनदर्शक, अगे. संबोधनदर्शकमध्ये जे पण यूज केलं आहे अगे ते पण करेक्ट आहे. आणि प्रशंसादर्शकमध्ये बापरे म्हटलं आहे. प्रशंसामध्ये बापरे म्हणणार आहे का नाही. आपण जेव्हा कोणाची प्रशंसा करतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल काय म्हणतो वा वा, शाबास, भले, म्हणजे आपण त्याची तारीफ करतो. आपण बापरे नाही म्हणत. बापरे आपण कशासाठी म्हणतो, जेव्हा काहीतरी आश्चर्यदर्शक झालं तेव्हा आपण बापरे म्हणतो. म्हणून इथे जे प्रशंसादर्शकसाठी बापरे हे जे उद्गारवाचक भावना व्यक्त केली आहे ती रॉंग आहे. म्हणून ऑप्शन 4 काय असणार, इथे चुकीची जोडी असणार. म्हणून याचा आन्सर काय असणार, ऑप्शन 4. ठीक आहे. ही होती आपली केवल प्रयोगी अव्यय जी आपण बघितली. आपण जास्ती एक्झाम्पल घेऊ शकत नाही आहे कारण मी तुम्हाला कॉन्सेप्ट इथे एक्सप्लेन करते आहे. जर तुम्हाला येणाऱ्या सेशनमध्ये फक्त सेंटेन्स म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. तुम्हाला कुठला पुढचं सेशन हवं आहे हे तुम्ही मला सांगा. त्या हिशोबाने मी तुमच्यासाठी पुढील सेशन घेऊन येणार. ठीक आहे. तर आपण बघूया आता पुढे.
आज आपण मेनली आतापर्यंत काय बघितलं? आतापर्यंत आपण बघितलं प्रयोगांचे प्रकार. ठीक आहे, सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रयोग शिकवलं होतं. ठीक आहे, प्रयोग बघितलं, प्रयोगचे प्रकार बघितले, ते तुम्हाला मी एक्सप्लेन केले आणि त्याच्या बेसिसवर काही सेंटेन्सनेसनी मी तुम्हाला काही आपण प्रश्न बघितले आणि मी तुम्हाला ते क्लिअर केलं. त्यानंतर आपण बघितलं शब्दांच्या जाती, जी स्वतःमध्येच खूप मोठं टॉपिक आहे. त्याचेच 8 प्रकार पडतात. त्याच्यामुळे ते बघितलं. पण त्याच्यामध्ये आपण नाम बघितलं, सर्वनाम बघितलं, आपण विशेषण बघितलं, क्रियापद बघितलं, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे बघितले आणि यांचे उपप्रकारसुद्धा बघितले आणि त्यांच्याबरोबर मी तुम्हाला काही प्रश्नसुद्धा एक्सप्लेन केलेत. आय होप तुम्हाला आतापर्यंत आपण जे 2 मेन टॉपिक्स बघितले बेसिकमधले ते कळले असतील. कारण जर तुम्हाला हे बेसिक क्लिअर नसणार ना, तर आपण जर पुढचे जेव्हा आपण समास बघू, आपण अलंकार बघू आणि आपण पुढे अजून जे व्याकरणातले प्रकार बघू, ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुमच्यासाठी आधी बेसिकपासून स्टार्ट केलं आहे आणि यामध्ये माझा मुद्दा मेन हाच होता की मी तुमचे आधी कॉन्सेप्ट क्लिअर करू. म्हणून मी जास्ती काही प्रश्न घेऊन येऊ नाही शकली, कारण हा सेशन खूप जास्ती मोठा होत होता. म्हणून जास्ती काही मी प्रश्न कवरअप नाही केले. म्हणून मी तुम्हाला म्हणते आहे की जर तुम्हाला पाहिजे असेल की तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्ही मला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मी नक्की तुमच्यासाठी पुढील सेशन एक प्रॅक्टिस म्हणून घेऊन येईल. ठीक आहे, तर आता आपण थोडंसं ग्रामरचे 2 कॉन्सेप्ट बघितले, पण ते थोडे हेवी झाले असतील. म्हणून आपण आता थोडंसं समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आणि बाकी सगळं बघूयात आणि त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला ग्रामर कॉन्सेप्ट शिकवेल, वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे थोडंसं बघूया आणि याच्यासोबत मी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन पण देणार आहे. ती तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा पण तुम्हाला याचा PDF भेटेल तेव्हा तुम्ही त्यामधून रीड करू शकता. कारण मी तुम्हाला समानार्थी शब्दाबद्दल एखादा क्वेश्चन एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर मी तुम्हाला काही जे इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर ते तुम्हाला वाचावे लागतील नंतर सगळे बसून. तर ते तुम्ही PDF पण वाचू शकता किंवा व्हिडिओ बघता बघता तुम्ही पॉज करून त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर आपण बघूयात समानार्थी शब्दावर प्रश्न. पुढील जोड्यांपैकी कोणती जोडी समानार्थी जोडी नाही आहे ते ओळखा. आता आपल्याला काही इथे जोड्या दिलेल्या आहेत आणि यामधून आपल्याला ओळखायचं आहे की कुठली जोडी नाही ते. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार ऑप्शन 5. सगळ्यात आधी आपण सगळेच ऑप्शन बघून घेऊ. परंपरा. परंपरा म्हणजेच काय असते? प्रथा. तर हे काय झालं आहे? करेक्ट आहे. प्रभात. प्रभात म्हणजे काय असते? सकाळ. सकाळलाच आपण काय म्हणतो? पहाट. म्हणून हे पण करेक्ट आहे. पाठ. पाठ म्हणजे काय असतं? नियम होतं. हे पण करेक्ट आहे. पार्वती. पार्वतीला दुर्गासुद्धा पण म्हटलं जातं आणि त्याचाच हे सिनॉनिमसुद्धा आहे. समानार्थी म्हणजेच काय होतं? सिनॉनिम. तर हे पण करेक्ट आहे. मोकळे चाले हे बंदिस्त. मोकळे म्हणजे काय होतं? खुल्लं आणि बंदिस्त म्हणजे काय? कोंडून ठेवणे. हे काय झालं आहे? हे अपोजिट झालं आहे, विरुद्धार्थी शब्द आलेला आहे. म्हणून ऑप्शन 5 काय असणार याचं? करेक्ट आन्सर असणार. म्हणजे ही काय आहे? समानार्थी जोडी नाही आहे. समानार्थी म्हणजे काय होतं? सेम मिनिंग असणारे शब्द. ठीक आहे, म्हणून आपलं ऑप्शन 5 जे आहे ते रॉंग असणार. आता आपण काय बघणार आहोत? काही समानार्थी शब्द. याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही PDF वाचू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे. तर हे काही आहेत, जसं उपेक्षा. उपेक्षालाचा समानार्थी शब्द काय? हेळसांड. कुशल म्हणजे काय असतं? हुशार आणि त्यालाच आपण तरबेजसुद्धा म्हणतो. ज्याचं मिनिंग तुम्हाला माहिती असतं त्याला नका वाचत जाऊ. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो दुसरा शब्द माहिती पडतो ना, तो शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा. आता अपेक्षा भंग म्हणजे काय होतं? हिरमोड. बर्फ म्हणजे काय होतं? हिम. आता मी काही शब्द तुम्हाला वाचून दाखवले. सगळे शब्द तुम्हाला स्वतः वाचायचे आहेत आणि स्वतः लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या पुढे. हे अजून काही तुम्हाला समानार्थी शब्द मी दिलेले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचं आहे. त्याचे पुष्कळ समानार्थी शब्द आहेत, पण मी इथे तुमचे काहीच कवर केले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचं आहे. आता जसे इथे काही दिलं आहे की प्रभात. प्रभातचं मी तुम्हाला ते पहाट कवर केलं. त्याचं अजून मिनिंग होतं उषासुद्धा. तर तुम्हाला आता पहाट माहिती असेल किंवा प्रातःकाल माहिती असेल, उषा नसेल माहिती, तर तुम्ही उषा माहिती ठेवा. ठीक आहे. पाण. पाण म्हणजे काय होतं? पर्ण होतं आणि पत्र होतं. त्याला दलसुद्धा म्हणतात. तुम्हाला जे माहिती नाही आहे ते माहिती करा. एकदा ॲटलिस्ट याला रीड करून जा एक्झामच्या आधी, कारण एक्झाममध्ये विचारले जातात असे क्वेश्चन. ठीक आहे, तर हे होते तुमच्यासाठी काही मी समानार्थी शब्द दिले, ते तुम्ही बिफोर एक्झाम एकदा चांगल्याने वाचून जायचं आहे. आता नेक्स्ट बघू आपण विरुद्धार्थी शब्द आणि याच्यावर आधारित प्रश्न.
पुढील जोड्यांपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा. विरुद्ध म्हणजे काय होतं? अँटॉनिम्स म्हणजेच अपोजिट मिनिंग. तर याच्यामधली कुठली जोडी बरोबर आहे ते आता आपल्याला ओळखायचं आहे. आता नम्रता याचं दिलं आहे उद्धटपणा. नम्रताचा उद्धटपणा हेच याचं करेक्ट आन्सर असणार. कारण नम्रता म्हणजे काय होतं की छानपणे बोलणे, नम्रतेने बोलणे. आणि उद्धटपणा काय होणार? एकदम उग्रतेने बोलणे. ठीक आहे, तर त्याचं ते काय झालं? त्याचं अपोजिट झालं आहे. म्हणून याचा आन्सर काय असणार? नम्रता, उद्धटपणा. पण आपण बाकी पण याचे ऑप्शन्स बघूयात. आढ्यता म्हणजेच काय होते? गूढता. आता तुम्हाला याचं मिनिंग माहिती नसेल म्हणून तुम्ही म्हणाल की मी कसं ओळखू. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांची काही लिस्ट वाचावी लागेल. आणि जे शब्द तुम्हाला माहिती आहे ते नका माहिती करू, जे नाही माहिती आहेत ते लक्षात ठेवा. आणि एक्झामच्या आधी जर तुम्ही 2-3दा हे लिस्ट वाचाल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी लक्षात राहील. तुम्ही लर्न नका करू, पण तुम्ही माहिती करा हे शब्द. हे तुमच्यासाठी पण चांगलं होईल आणि तुमच्या एक्झामसाठी सुद्धा चांगलं होईल की तुम्हाला काहीतरी नवीन शब्द माहिती पडतील आणि एक्झाममध्ये जर असं काही आलं तर तुम्ही त्याचा आन्सर पण करू शकणार. ठीक आहे. तसेच हेकेखोरपणा म्हणजे काय होतं? हट्टीपणा. आता आपण हट्टीपणा तर यूज करतो सेंटेन्समध्ये, त्यातलाच आपण म्हणतो हेकेखोरपणा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून काही याला लक्षात ठेवायची ट्रिक जर तुम्ही म्हणाल की आम्ही कसं लक्षात ठेवू, तर काही काही शब्द असे जे आपण रेग्युलरमध्ये हट्टीपणा यूजच करतो त्यासाठी त्या जागी तुम्ही हेकेखोरपणा यूज करा. तर तुम्हाला 2-3 जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक असते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर हेकेखोरपणा म्हणजेच हट्टीपणा होतो. तसेच चिडखोरपणालाच आपण म्हणतो तापटपणा. ठीक आहे. तर हे सगळे काय होते? समानार्थी शब्द होते आणि ऑप्शन 1 काय होतं? विरुद्धार्थी शब्द होतं. म्हणूनच या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन 1 नम्रताचं अपोजिट जे आहे उद्धटपणा हे करेक्ट होतं. तसेच आता मी तुम्हाला काही अपोजिट वर्डसुद्धा दिले. इहलोक लाच काय म्हणतो आपण? परलोक. इहलोकचं अपोजिट काय झालं आहे? परलोक. जयचं अपोजिट काय होईल? पराजय. हे तर माहिती असेल. स्वाधीनचं काय होतं? पराधीन. अलीकडेचं पलीकडे. पूर्वचं पश्चिम. अंथरूणचं पांघरूण. काही सिम्पल पण आलेले आहेत याच्यामध्ये आणि काही थोडेसे डिफिकल्ट पण आलेले आहेत. जेणेकरून सगळे जर मी डिफिकल्ट टाकणार तर तुम्हाला वाचायची इच्छासुद्धा होणार नाही. ठीक आहे. आणि जरुरी नाही प्रत्येक वेळेस की सगळे डिफिकल्टच विचारले जातात. काही काही असे विचारले जातात एकदम सिम्पल जे आपण डेली रुटीनमध्ये सुद्धा यूज करतो. ठीक आहे. विरोधचं काय राहील? पाठिंबा. आकाशचं काय राहणार? पाताळ. माथाचं काय राहील? पायथा. तर हे काही अपोजिट वर्ड्स आहेत. 2 स्लाईड्समध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला मराठी जोडशब्द व अर्थ. सणाचा दिवस यासाठी कुठला जोडशब्द बरोबर आहे ते ओळखा. आता सणाचा दिवस हा एक जोडशब्द आहे. याच्यासाठी सणाचा दिवस हे आपण युजली असं म्हणतो की आज सणाचा दिवस आहे. तर यासाठी आपण कुठला जोडशब्द वापरू शकतो? तर यासाठी जो आपण शब्द वापरू शकतो तो असतो सणासुदी. त्याला आपण सणासुदीसुद्धा म्हणतो. म्हणजे ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर असणार. बाकी सगळे ऑप्शन यासाठी करेक्ट नाही आहे. सणासुदीच म्हणजे काय होतो? सणाचा दिवस असतो. ठीक आहे. आणि इथे सणवारसुद्धा आला आहे. तर तुम्हाला कन्फ्यूज होईल की सणासुदी करेक्ट आहे की सणवार करेक्ट आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये माहिती पडणार कारण मी त्याचं मिनिंग ऑलरेडी तिथे मेन्शन केलेलं आहे. तर आता इथे काही मी तुला जोड शब्द दिलेले आहेत. सणवार. सणवार म्हणजे काय होतं? उत्सव समारंभ. सणबिन म्हणजे उत्सवाचा आपण समारंभ करतो आहे. आणि सणासुदी म्हणजे काय होतं? सणाचा दिवस किंवा सणाचा महिना किंवा सणाचा आलेला दिवस त्याला आपण म्हणतो सणासुदी. पण जो समारंभ असतो त्याला म्हणतो आपण सणवार. तर हे दोघांमध्ये आय होप तुम्हाला डिफरन्स कळला असेल. ठीक आहे. मग सती सावित्री म्हणजे काय असतं? साध्वी. त्यांच्यासाठी आपण कुठला शब्द वापरतो? साध्वी किंवा पतिव्रता. सत्य असत्यसाठी काय वापरतो आपण? खरे खोटे. सतयुग म्हणजे 4 युगातील पहिले युग. जर तुम्हाला असं एक एक्झाममध्ये आलं 4 युगातील पहिले युग आणि तुम्हाला ऑप्शन दिले राहील तर सगळ्यात पहिलं युग कुठलं आहे? सत्ययुग. मग सत्वनिष्ठ म्हणजे खरे बोलणारा. सत्व न सोडणारा म्हणजे तो खरा बोलतो, कधीच खोटं बोलू शकत नाही, त्याला म्हणतो आपण सत्वनिष्ठ. आणि असे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणून तुम्हाला हे सगळे सगळे मी प्रत्येक 2-2 जास्ती काही कवर नाही केले आहे. मेन इम्पॉर्टंट जे आहे तेच कवरअप केलेले आहे. तर तुम्हाला हे सगळे एक्झामच्या आधी वाचून जायचे आहेत. मी सगळे जर वाचत बसली तर खूप जास्ती वेळ होऊन जाईल आणि आपलं जे हे व्हिडिओ आहे ना हे खूप खूप मोठं होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून तुम्हाला एक्झामच्या आधी हे सगळं वाचून जायचं आहे. मी सगळे टाईप्स तुमचे कवरअप करते जे एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे.
आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर बघूयात. गुरे राखणारा कोण असतो? गुराखी. घरदार नष्ट झाले आहे असा कोण आहे? निर्वासित. त्याला काय म्हणतो आपण? निर्वासित. घरापुढील मोकळी जागा त्याला काय म्हणतो आपण? अंगण. घरे बांधणारा गवंडी. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौक. चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुल्लक पक्ष. चित्रे काढणारा चित्रकार. चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा चित्रकार. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. आता हे तुम्हाला काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे ते मी तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या स्लाईडमध्ये पण दिले आणि दुसऱ्या स्लाईड्समध्ये पण आहेत. जसं आपण बघू, इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो? मार्गदर्शक. ईश्वर धर्म आहे असे मानणारा आस्तिक आणि जो मानत नाही तो नास्तिक. उद्याला येत असणारा उद्योन्मुख. उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ आणि उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न. लक्षात ठेवायचं आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एकटा राहणारा एकलकोंडा आणि एकाच काळातील समकालीन म्हणतो आपण त्याला. कधी न बदलणारे वाक्य दगडावरची रेख. ठीक आहे. कड्यावरून लोटण्याची शिक्षा कडेलोट. तर हे काही शब्दसमूह आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण त्याच्या बेसिसवर प्रश्न बघूयात. पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की केलेले उपकार जाणणारी व्यक्ती. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केले की जो जाणतो तो कृतज्ञ असतो आणि जो नाही जाणत तो असतो कृतघ्न. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जो उपकार जाणतो तो असतो कृतज्ञ. तर याचा आन्सर काय असणार? ऑप्शन 2. नेक्स्ट आहे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज. या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर शेतकऱ्यांना जो कर्ज मिळतो त्यालाच तगाई सुद्धा म्हणतात. ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर असणार तगाई. ठीक आहे. तर हे होते काही आपले शब्दसमूह. आता आपण वळूया पुढे आहे मराठी म्हणी व वाक्यप्रचार. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात प्रश्न. स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा. ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना, आता मी हे एक सेंटेन्स म्हटलं, आता आपल्याला म्हण वापरावी लागेल. आता म्हण तर आपल्याला जे खूप फेमस आहेत त्याच माहिती असतात आणि बाकी सगळ्या माहिती नसतात. म्हणून तुम्हाला मी दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि स्पेशली तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि अनेकांसाठी एक शब्द किंवा जोड शब्द हे आपण करून टाकतो, आपल्याला येऊन जातात जर वाचलं तर. पण आपल्याला थोडं म्हणीमध्ये प्रॉब्लेम होतं. तर त्यासाठी तुम्हाला हे चांगल्याने लर्न कराव्या लागतील. ठीक आहे. जेव्हा कुठल्या धंद्यात फायदा होत नाही तो धंदा बंद करावा, त्यासाठी आपण कुठली म्हण वापरू? घोडे खाई भाडे. घोडे खाई भाडे ही याच्यासाठी करेक्ट म्हण असणार. ज्या धंद्यात जेव्हा आपण कुठला फायदा होत नाही तर आपण म्हणतो की तो धंदा बंद करून द्यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण जी म्हण वापरतो ते असते घोडे खाई भाडे. म्हणजेच याचा आन्सर काय असणार? ऑप्शन 2. नेक्स्ट आहे स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्यप्रचार शोधा. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमावर डॅश पाडणे. काय झालं की कुठला वादविवाद होऊन जातो, आपण त्यासाठी खूप मेहनत तर करतो, पण काय होऊन जातं की छोट्याशा गोष्टीमुळे वादविवाद होऊन जातात. पण जर ते आपण जेवढं मोठं काम केलं त्याचा काही अर्थ होतो का? मग त्या श्रमाचं काही फळ भेटतं का? आपल्याला नाही. तेव्हा आपण काय म्हणतो की एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस म्हणजे पूर्ण कामावर सर्व श्रमावर पाणी पाडणे म्हणजे पूर्ण व्यर्थ होऊन जाणे. म्हणून याचा आन्सर काय होऊन जाईल? ऑप्शन 2. ठीक आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व कामावर पाणी पाडणे म्हणजे एक छोट्याशा गोष्टीमुळे पूर्ण कामावर व्यर्थ होऊन जाणे. ही इथे आपल्याला जो वाक्यप्रचार आपण जो प्रॉपर लावला तो होता पाणी पाडणे. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर ऑप्शन 2 जे होतं ते करेक्ट होतं. आता आपण काही मराठी म्हणी व वाक्यविचार बघूयात. नव्याने 9 दिवस हे आपण कधी वापरतो? नवेपणा असतानाचे कौतुक फार काळ टिकत नाही. जर असं विचारलं तर आपलं जे म्हण राहील ते राहील, वाक्यप्रचार राहील ते राहील नव्याचे 9 दिवस. ठीक आहे. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोष दोन्हीकडून जेव्हा असतो तेव्हा आपण म्हणतोच, हे तुम्हाला माहितीच असेल की एका हाताने कधी टाळी वाजत नाही म्हणजे कोणी एकटा व्यक्ती कधी पण कोणत्या एका व्यक्तीमुळे कधी पण कुठली वस्तू होऊ शकत नाही. ते दोघांकडून थोडी काहीतरी चूक असेल तेव्हाच काहीतरी झालं असेल. पालत्या घड्यावर पाणी म्हणजे सर्व प्रयत्न उपयोग शून्य ठरणे म्हणजे किती जरी मेहनत केली, किती जरी उपयोग केले तरी पण काही भेटलं का? हातात काही आलं का? नाही. तेव्हा वाटतं पालथ्या घड्यावर पाणी. वासरात लंगडी गाय शहाणी
यासाठी याचं मिनिंग काय होतं? अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा व्यक्ती शहाणा ठरणे. म्हणजेच की जेव्हा काही लोक असतात ज्यांना काही जास्ती नॉलेज नसतं, पण त्याच्यामध्ये ज्याला थोडंफार जरी माहिती असेल, जर तो आला तर त्याला काय दाखवलं जातं की तो शहाणा आहे, तो जास्ती हुशार आहे असं दर्शवलं जातं. त्यासाठी आपण काय म्हणतो? वासरात लंगडी गाय शहाणी. ठीक आहे. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना. म्हणजे दोन्ही बाजूंनी सारखी अडचण निर्माण होणे. म्हणजे आई जेवू घालत नाही आहे आणि बाप भीक मागू देत नाही आहे. ठीक आहे. याच्यामधून आपण काय याचा अर्थ असणार की दोन्ही बाजूंनी सारखी अडचण निर्माण होणे. असेच तुम्हाला सगळे मराठी म्हणी आणि वाक्यवच्चार लक्षात ठेवायचे आहेत, कारण ते एक्झाममध्ये विचारले जातात. तर आपण काय काय बघितलं? समानार्थी शब्द बघितलेत, विरुद्धार्थी शब्द बघितलेत, जोड शब्द बघितलेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला शब्दसमुहांसाठी एक शब्द म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगितलं. तर मराठी म्हणी बघितल्यात व त्यांचे वाक्यप्रचार बघितलेत. तर हे सगळे आपण बघितले आणि त्यांच्यासोबत मी तुम्हाला काही प्रश्न सांगितलेत आणि मी इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्ती दिली आणि त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केली, पण जी आता राहिलेली आहे ती स्वतः तुम्हाला वाचायची आहे. ही तुमच्यासाठी दिलेली आहे, म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट एक्झामच्या आधी हिला एकदा तरी वाचून जायचं आहे. जेव्हा पण तुम्हाला PDF भेटेल तेव्हा वाचा किंवा स्क्रीनशॉटमध्ये वाचा, पण नक्की वाचा. ठीक आहे. तर आता आपण हे सगळं बघून झालं आहे. आता आपण आपलं लास्ट वाक्य म्हणजे व्याकरण बघूयात आणि व्याकरणामध्ये पण बघूयात वाक्यांचे प्रकार जे एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर वाक्यांचे प्रकार. मराठी व्याकरणात वाक्यांचे खालील 2 प्रकार पडतात: अर्थानुसार पडणारे वाक्य आणि वाक्यात असणाऱ्या विधानावरून पडणारे वाक्य. आता अर्थानुसार म्हणजेच की मी तुम्हाला सांगेल, आणि विधानांवरून म्हणजे काय होतं की जे सांगायचे असतं ते विधेय असतं. म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल काही सांगायचं असेल ते जे असतं ना ते असतं विधेय. ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला समजवेल तसंच तुम्हाला क्लिअर होईल. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत अर्थानुसार पडणारे वाक्य. तर त्याचेच 4 उपप्रकार आहेत. पहिलं विधानार्थी वाक्य, दुसरं आज्ञार्थी वाक्य, तिसरं प्रश्नार्थी वाक्य आणि चौथं उद्गारार्थी वाक्य. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत विज्ञार्थी वाक्य. जेव्हा एखादी गोष्ट विषयी विधान केले जाते त्या वाक्य प्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात. कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली. आता विधानार्थी वाक्य काय असतं की जेव्हा पण वाक्याची जी सुरुवात जी असते ती कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम जो असतो तो लागतो. याला आपण असरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. ठीक आहे. कोणतेही माहिती सांगणारं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य असतो. कोणता पण जो वाक्य आपल्याला कुठली माहिती सांगतो, जो कर्त्याने स्टार्ट होतो, ज्याच्या शेवटी पूर्णविराम लागलेलं असतं, ठीक आहे, ते वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य. ठीक आहे. त्याचंच एक्झाम्पल काय म्हटलं आहे? कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली. आता हे कर्त्याने स्टार्ट झालेलं आहे, एंडमध्ये फुलस्टॉप लागलेला आहे आणि हे काय आहे? एक सिम्पल सेंटेन्स आहे, एकदम सिम्पल सेंटेन्स. ठीक आहे. जे आपल्याला काय सांगतो आहे, कुठल्याही म्हणजे हे सांगतो आहे की कावळ्याने काय केलं आहे? चिमणीची अंडी खाल्ली आहे. तर आपल्याला फक्त एक सिम्पलचं इन्फॉर्मेशन देतो आहे. जेव्हा पण एक सिम्पल सेंटेन्स असतं ते असतं विधानार्थी वाक्य. ठीक आहे. जेव्हा पण एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्यास आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. वळूया पुढे. मराठी व्याकरणामध्ये विधानार्थी वाक्याचे 2 भाग पडतात. विधानार्थी त्या वाक्याचे अजून 2 भाग पडतात. होकारार्थी, नकारार्थी. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. वाक्यातील विधानातून एखाद्या कृतीचा होकार दर्शविला जातो ती म्हणजे होकारार्थी, आणि ज्या विधानातून एखाद्या कृतीचा नकार दाखवला जातो ती म्हणजे नकारार्थी. ठीक आहे. मी दहीभात जेवीन म्हणजे मी खाणार. ठीक आहे. तसेच अजयने परीक्षेच्या वेळी गोष्ट पुस्तके वाचत नाही म्हणजे इथे काय झालं आहे? निगेटिव्ह स्टेटमेंट आलं आहे. एक्झाम आहे तरी पण तो अभ्यास करतो आहे का? अभ्यास नाही करत आहे म्हणजे ते काय झालं? नकारार्थी वाक्य. आणि मी दहीभात जेवीन म्हणजे मी खाणार. जर इथे असं असतं की मी दहीभात नाही खाणार ते काय झालं असतं? नकारार्थी वाक्य. शिल्पाने कोमलला मारले. हे काय झालं आहे आपलं? होकारार्थी वाक्य. हे काय झालं आपलं? होकारार्थी वाक्य. तसेच सारंग मे महिन्यात अभ्यास करत नाही. आता हा अभ्यास करतो आहे का? सारंग नाही. म्हणजे कुठलं पण जेव्हा पण तुम्हाला निगेटिव्ह स्टेटमेंट दिसेल ते तुमचं नकारार्थी असणार आणि पॉझिटिव्ह असेल तर तो होकारार्थी असणार. ठीक आहे. तर हे विधानार्थी वाक्याचे 2 उपप्रकार आहेत. ठीक आहे. विधानार्थी वाक्य काय असतं? एक सिम्पल सेंटेन्स असतं ज्याच्यामध्ये कर्ता स्टार्टिंगला आले असतो, एंडमध्ये फुलस्टॉप असतं आणि सिम्पल स्टेटमेंट जे असतं ते असतं तुमचं विधानार्थी वाक्य. आणि त्याचे 2 प्रकार म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह सेंटेन्स.
तर पॉझिटिव्ह म्हणजे होकार दर्शविला जातो आणि नकारार्थी म्हणजे की नकार दर्शविला जातो. आता आपण नेक्स्ट त्याचं टाईप बघू. कशाचं? वाक्याचं. ते आहे आज्ञार्थी वाक्य. व्याकरणामध्ये जेव्हा एखाद्या विधानांवरून आज्ञा दिल्याचा बोध होतो तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे कोणाला आपण ऑर्डर देतो, कोणाला आपण काम करायला सांगतो, ठीक आहे, आज्ञा दिली जाते याचा बोध होतो तेव्हा आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. महेश दुकानात जा. आता आपण महेशला काय दिलं आहे? एक ऑर्डर दिला आहे की तू जा दुकानात. महेश इकडे ये. म्हणजे महेशला काय म्हटलं आपण? इकडे ये. आपण त्याला काय म्हणतो? एक आज्ञा दिली आहे. जेव्हा आपण कुठे पण आज्ञा दिली जाते त्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे की जेव्हा आपण कोणाला आपण प्रश्न विचारतो. प्रश्नार्थ प्रकारची वाक्ये ही प्रश्नसूचक असतात आणि या वाक्यातून प्रश्नाचा बोध होतो. जेव्हा आपण क्वेश्चन मार्क दिसेल तुम्हाला ती असणार तुमची प्रश्नार्थी वाक्य. आणि जेव्हा आपण कोणाला प्रश्न विचारतो म्हणजे ती काय झाली आपली प्रश्नार्थक वाक्य. तू किती वाजता शाळेत जाणार? राम काय करतो? ही काय झाली प्रश्नार्थक वाक्य. आणि जेव्हा पण तुम्हाला जर सपोज आलं सेंटेन्समध्ये, तसे सिम्पल आहे हे, पण चुकून जर आलं तर याला फाइंड आउट करायचं सिम्पलच आहे की जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसेल दॅट मीन्स ते आहे तुमचं प्रश्नार्थक वाक्य. तर उद्गारार्थ वाक्य. उद्गारार्थ म्हणजे की एक्सप्लेनेशन मार्कवाले. तर जेव्हा पण तुला एक्सक्लामेशन मार्क्स दिसेल ते असणार तुमचं उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात एखाद्या भावनेचा तीव्रता उद्गारता स्पष्ट होते त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मराठी व्याकरणात वाक्याचे प्रकार यांमध्ये उद्गारार्थी वाक्याला विशेष महत्त्व आहे. या वाक्यात किती, केवढा, काय इत्यादी शब्द प्रयोग असतात. काय ही बडबड तर उद्गारार्थी वाक्य. अरे बापरे केवढा मोठा प्राणी हा. तर हे काय झालं? आपण आपले उद्गार याच्यातून स्पष्ट करतो. जेव्हा आपण उद्गार स्पष्ट करतो त्या वाक्याला म्हणतो आपण उद्गारार्थी वाक्य. आणि तुम्हाला तिथे उद्गारवाचक चिन्हसुद्धा दिसेल. जेव्हा पण तुला उद्गारवाचक चिन्ह दिसेल म्हणजेच ते काय होणार तुमचं उद्गारार्थी वाक्य. प्रश्नार्थी चिन्ह दिसेल तर प्रश्नार्थक वाक्य. आणि आज्ञार्थ म्हणजे कोणाला आज्ञा दिलेला स्टेटमेंट दिसेल तर तो होईल तुमचा आज्ञार्थ वाक्य. ठीक आहे. 4 उपप्रकार आहेत, 3 हे झाले. आणि जेव्हा पण सिम्पल असेल तर तो होईल तुमचा विज्ञानार्थी वाक्य. ठीक आहे. याच्यामध्ये टीप काय दिलेली आहेत? आनंद, आश्चर्य, दुःख अशा एखाद्या भावनेतून निघणारे उद्गार आलेले असतात. म्हणजे उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं की आनंदासाठी किंवा आश्चर्यासाठी किंवा दुःखासाठी जे पण आपण भावना स्पष्ट करतो त्यासाठी आपण जे उद्गार काढतो त्यालाच आपण उद्गारार्थ आणि त्याच्यापासून जे वाक्य तयार होतात त्यालाच आपण म्हणू उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. तर हे काय होते आपले अर्थानुसार. म्हणजे आपण काय केलं? एक सेंटेन्स घेतला आणि त्याचा आपण अर्थ काढला आणि त्या अर्थानुसार पडलेले भाग जे पडतात ते प्रकार आपण आता बघितले. वाक्यांचे जे भाग पडतात ना ते 2 प्रकारे पडतात, अर्थानुसार आणि विधानानुसार. विधानानुसार तुम्हाला मी आता एक्सप्लेन करेल. अर्थानुसार म्हणजे काय होतं की जेव्हा आपण सेंटेन्स रीड करतो त्याच्यापासून जो आपण अर्थ काढतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण डिसाईड करतो की हा कुठल्या प्रकारचा सेंटेन्स आहे त्याला म्हणतो आपण अर्थानुसार पडणारे वाक्यांचे प्रकार. जे आपण 4 बघितलेत, विधानार्थी, आद्यार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. हे सिंपल होते. पण आता जे बघूयात आपण ज्या वाक्यांचा विधानानुसार प्रकार पडतात, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, हे आता आपण बघूयात आणि हे असतात इम्पॉर्टंट. तर सगळ्यात आधी बघू याच्यामध्ये आपण केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश असून एकच क्रियापद असते त्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. केवल वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. निकिता पुस्तक वाचते. आता ह्यामध्ये काय झालं आहे की जेव्हा पण वाक्यात उद्देश एकच असेल आणि क्रियापदसुद्धा एकच असतं. निकिता पुस्तक वाचते त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून काही म्हटलं आहे का? निकिताबद्दल अजून काही म्हटलं आहे का? नाही. ती फक्त पुस्तक वाचते आहे. त्याच्यामुळे एकच क्रियापद आलेलं आहे आणि तिचा उद्देशसुद्धा पुस्तक वाचायचं आहे. असं नाही आहे की ती टी व्ही पण बघते आहे आणि ती अजून काही काम करते आहे. जेव्हा पण सेंटेन्समध्ये तिचा जेव्हा पण उद्देश एकच असणार आणि त्याच्यापासून तयार झालेलं क्रियापदसुद्धा एकच असणार तेव्हा त्याला म्हणू आपण केवल वाक्य. दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. आता दीपकला झाडे दिसली म्हणजे क्रियापद जे एकच आलेलं आहे, तिला दिसलीच आहे. ठीक आहे. आणि कशाची झाडे दिसली? जांभळाचीच झाडे दिसली. ठीक आहे. म्हणून काय झालेलं आहे? जांभळाची खूप झाडे दिसली. उद्देश काय झालं आहे दीपकचं की त्याला फक्त जांभळाची झाडे दिसली आहेत. असं नाही की त्याने जांभळाची झाडे खाल्ली आहेत. ठीक आहे. म्हणजे एकच उद्देश आणि एकच क्रियापद असणार तेव्हा तो असणार केवल वाक्य. आणि केवल वाक्य म्हणजे काय असतं? एकदम शुद्ध वाक्य असते. त्याच्यामध्ये जास्ती काही मिक्स काहीच नसतं. शुद्ध वाक्य असतं. सिम्पल सेंटेन्स असतं ज्याच्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच क्रियापद असतं. ते असतं आपलं केवल वाक्य.
आता नेक्स्ट आहे आपलं मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय होतं, मराठी व्याकरणातून ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य असून त्यावर अवलंबून असणारी एक किंवा जास्त गौण वाक्य असतात, त्या ज्या वाक्यात एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय असते किंवा दोन किंवा अधिक क्रियापदे असतात, त्या मिश्र वाक्य त्यालाच आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. मिश्र वाक्यातील मुख्य उद्देश व मुख्य विधेय याने होणारी जी वाक्ये त्यास प्रधान वाक्य असे म्हणतात आणि इतर वाक्यास गौण वाक्य किंवा अवलंबी वाक्य असे म्हणतात. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता इथे काय झालं आहे, जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. तर याच्यामध्ये काय झालं आहे, त्याच शिक्षा होते हे काय आहे, मुख्य वाक्य असून जो मनुष्य चोरी करतो हे त्याच्यावर काय आहे, अवलंबून आहे. म्हणून हे काय झालं आहे, गौण वाक्य झालेले आहेत. ठीक आहे. आता शिक्षा कोणाला भेटते, शिक्षा कोणाला होते, शिक्षा जी होते ती कोणाला होते, जो मनुष्य चोरी करतो त्याला शिक्षा होते. आता शिक्षा होते हे काय आहे, मुख्य वाक्य आहे आणि जो मनुष्य चोरी करतो हे काय आहे, गौण वाक्य आहे. ठीक आहे. तर मिश्र वाक्यामध्ये काय असतं की ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य तर असतं पण त्याच्यावर अवलंबून असणारी एक किंवा दोन गौण वाक्य असतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो मिश्र वाक्य. एक मुख्य वाक्य एक किंवा दोन गौण वाक्य असतात, त्यांना मिळून जो एक सेंटेन्स तयार होतो त्या कंप्लीट सेंटेन्सला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. आता सेकंड आहे, लहान मुलांना मारणे म्हणजेच देवाच्या दृष्टीने पापच आहे. आता इथे काय झालेलं आहे की देवाच्या दृष्टीने पापच आहे हे काय आहे, मुख्य वाक्य आहे. जर मी असं पण म्हटलं की देवाच्या दृष्टीने पापच आहे, हे काय झालं, मुख्य वाक्य आहे. पण लहान मुलाला मारणे हे काय आहे, गौण वाक्य आहे. लहान मुलाला मारणे त्याचाच म्हणजेच देवाच्या दृष्टीने पापच आहे हे गौण वाक्याला मिळून मुख्य वाक्य जेव्हा मिक्स होतं आणि जे मुख्य वाक्य जे असते ते गौण वाक्यावर अवलंबून असते त्याला म्हणतो आपण मिश्र वाक्य. आता देवाच्या दृष्टीने पापच आहे, काय पाप आहे, लहान मुलांना मारणे म्हणजे लहान मुलांना मारणे जे आहे ते काय झालं आहे, गौण वाक्य झालेलं आहे आणि देवाच्या दृष्टीने पापच आहे हे काय झालेलं आहे, तुमचं मुख्य वाक्य झालेलं आहे. आणि जेव्हा आपण मुख्य वाक्य हे गौण वाक्यावर अवलंबून असते त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे, जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. कोण पास होतात, जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात. तर पास होतात कोणावर अवलंबून आहे, जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हे काय झालं आहे, मिश्र वाक्य झालेलं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. केवल वाक्य काय असतं, एकदम सिम्पल सेंटेन्स असतं, त्याच्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच क्रियापद असतो, ते होतं आपलं केवल वाक्य. आणि मिश्र वाक्य काय असतं, एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असते आणि मुख्य वाक्य जे असते ते गौण वाक्यावर अवलंबून असतं, त्याला म्हणतो आपण मिश्र वाक्य. आता आपण नेक्स्ट बघूया. आता मिश्र वाक्य जे असतं ना त्याच्यामध्ये काही उभयान्वयी अव्यय जोडली जातात. आता मी तुम्हाला उभयान्वयी अव्यय ऑलरेडी एक्सप्लेन केले आहेत, पण जेव्हा आपण मिश्र वाक्य आपण करतो त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय जोडले जातात. जसे की आता आपण पहिल्याच्या सेंटेन्समध्ये बघितलं असेल, जो लहान मुलाला मारणे म्हणजे देवाच्या दृष्टीने पापच आहे. इथे म्हणजे काय आलेलं आहे, उभयान्वयी अव्यय ॲड झालेलं आहे. ठीक आहे. आता देवाच्या दृष्टीने पापच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मुख्य वाक्य, लहान मुलाला मारणे काय आहे, गौण वाक्य आणि म्हणजे ते काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. तर जेव्हा आपण मिश्र वाक्य आपण बनवतो ना त्यामध्ये आपण काही उभयान्वयी अव्यय जोडतो. ठीक आहे. तर ती आपण कशी जोडतो, स्वरूप बोधकमध्ये आपण जोडतो की, म्हणून आणि म्हणजे. कारण बोधक असेल तर आपण म्हणतो कारण, का, की, कारण की असं जोडतो. उद्देश बोधक असेल तर म्हणतो यात्सव किंवा म्हणून. आणि संकेत बोधक असेल तर म्हणतो जर, तर, म्हणजे, की. ठीक आहे. आता काही मी क्वेश्चन्स घेईल तर तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे. तर इथे काय सांगितलं गेलं आहे की मिश्र वाक्यामध्ये काही उभयान्वयी जोडले जातात, अव्यय जोडले जातात, ते मी तुम्हाला इथे सांगितले. ठीक आहे. आणि तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवले की लहान मुलाला मारणे म्हणजेच देवाच्या दृष्टीने पापच आहेत. ठीक आहे. तर हे झालं आपलं मिश्र वाक्य. आता आपण बघूयात संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य काय असतं की जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य केवल वाक्ये खालील प्रधानत्वक सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जातात अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजे किंवा दोन किंवा अधिक वाक्य त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, उभयान्वयी अव्यय यूज करतो. ठीक आहे. उभयान्वयी अव्यय जोडलं जातं, पण कुठलं उभयान्वयी अव्यय जोडलं जातं, जे मी तुम्हाला आता सांगेल ते. मिश्र वाक्यामध्ये सुद्धा कधी कधी उभयान्वयी अव्यय जोडली जातात. ठीक आहे. ती तुम्हाला मी वरती सांगितली,
ती स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि त्याच्यामध्ये कुठले वर्ड्स येतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले. ते वेगळे झाले, ते मिश्र वाक्यांमध्ये वापरले जातात. पण संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा जेव्हा 2 किंवा जास्ती वाक्य आली आहेत त्याच्यासाठी जेव्हा उभयान्वयी अव्यय जोडली जातात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आणि ती उभयान्वयी अव्यय कोणते जोडली जातात ती मी तुम्हाला आता सांगेल. समुच्चय बोधकमध्ये येतं आणि व शिवाय. विकल्प बोधकमध्ये येतं अथवा किंवा की. न्यूनत्व बोधकमध्ये येतं पण परंतु परी. न्यूनत्व बोधकमध्ये येतं पण परंतु परी. आणि परिणाम बोधकमध्ये येतं म्हणून सबब. उदाहरणार्थ देह जावो अथवा राहो. हे झालं परिणामबोधक. ठीक आहे. तर परिणामबोधकमध्ये असतं म्हणून सबब. हे काय झाली, ही संयुक्त वाक्य आहे जी ही उभयान्वयी अव्यय आहे जी संयुक्त वाक्यामध्ये वापरली जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मिश्र वाक्याची संयुक्त वाक्यामध्ये मिक्स करायची नाही आहेत. ठीक आहे. आणि संयुक्त वाक्यामध्ये वापरली जातातच, मिश्र वाक्यामध्ये कधी कधी जोडली जातात. ठीक आहे. जरुरी नाही आहे प्रत्येक मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला उभयान्वयी अव्यय दिसणार, पण संयुक्त वाक्यामध्ये ती जोडली जातात. ठीक आहे. आता आपण काही सेंटेन्स बघूयात. पुढील पर्यायातून संयुक्त वाक्य ओळखा. आता आपल्याला याच्यामधून काय ओळखायचं आहे, संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. आत्ताच मी नुकतीच तुम्हाला संयुक्त वाक्य एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला काय म्हटलं होतं मी, संयुक्त वाक्यामध्ये जे आहे उभयान्वयी अव्यय जोडली जातात. आता आपले सेंटेन्स कसं आपण वाचूया. सगळ्यात पहिला काय आहे, उन्हाळा वाढत होता की पाऊस पडतात नव्हता. हा सेंटेन्सच मिनिंगफुल नाही आहे म्हणून हे तर रॉंगच झालं. म्हणजे पूर्ण जरी याच्यामध्ये की जोडला आहे, ठीक आहे, पण तरीसुद्धा की हा संयुक्त वाक्यामध्ये जोडला जातो, पण हा सेंटेन्स जेव्हा आपण वाचतो आहे तर हा मिनिंगफुल वाटत नाही आहे. उन्हाळा वाढत होता की पाऊस पडतात नव्हता असा कधी सेंटेन्स बनवू शकत नाही. आपण असं कधी म्हणत नाही म्हणून हे रॉंग झालं आहे. सेकंड काय आहे, उन्हाळा वाढत होता म्हणजे पाऊस पडत होता. म्हणजे पाऊस पडत नव्हता. आता उन्हाळा वाढत होता त्याचं रिलेशन कधी पाऊस पडत नव्हता ती होणार का. यांचं म्हणणं आहे उन्हाळा वाढत होता म्हणजेच त्याचंच मिनिंग असं की पाऊस पडत नव्हता. ठीक आहे, असं होणार नाही. ठीक आहे. थर्ड काय आहे, उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. हे करेक्ट होणार. का बरं, कारण की हे समुच्चय बोधक आहे आणि जे आहे ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि इथे काय म्हटलं आहे की उन्हाळा वाढत होता आणि काय होत होतं, पाऊस पडत नव्हता. उन्हाळा वाढत असल्यामुळे उन्हाळा वाढत होता उन्हाळा आणि अजून काय होत होतं, पाऊस पडत नव्हता. ठीक आहे, पाऊस पण पडत नव्हता. तर हे जे आणि इथे लावलं आहे हे संयुक्त वाक्य करेक्ट आहे. आणि लास्टमध्ये काय म्हटलं आहे, कॉमा दिलेला आहे. तर कॉमा तर करेक्ट असणारच नाही कारण की आपण संयुक्त वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय जे आहे ते लावतो आणि इथे लावलेलं नाही आहे म्हणून चौथं तर तसंच रॉंग झालं. ठीक आहे. तर हे झालं आपलं संयुक्त वाक्य. ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर असणार. उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन आपलं, नेक्स्ट प्रश्न आहे आपलं, आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो. या वाक्याचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अव्यय वापरावे लागेल. आता यांनी काय म्हटलं आहे, 2 सेंटेन्सेस दिले. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं असे क्वेश्चन विचारले जातात की यासाठी कुठलं मिश्र वाक्य तुम्ही कंप्लीट करण्यासाठी तुम्ही कुठलं अव्यय लावाल. ठीक आहे. तर आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो. सुदृढ व्हावे म्हणून तुम्ही योगासने करता ना. योगासने का बरं करता, की शरीर कसं झालं पाहिजे, सुदृढ झालं पाहिजे. म्हणून आपल्याला इथे काय लावावं लागेल, म्हणून हे लावावं लागेल. ऑप्शन 1. इथे की शाळा तर लागणार नाही, म्हणजे तर लागणार नाही. म्हणजे काय असते, आपण जेव्हा कुठली वस्तू प्रूफ करतो तेव्हा आपण म्हणजे म्हणतो, तर म्हणजे लागणार नाही. पण तर बिलकुलच लागणार नाही. इथे लागणार आहे म्हणून. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. ठीक आहे, इथे लागेल म्हणून आणि मग हे म्हणून जाईल आपलं मिश्र वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. आता इथे मिश्र वाक्य तर दिलेलं आहे पण इथे विचारलं आहे हे मिश्र वाक्य जे आहे हे कुठल्या प्रकारचं आहे. जेव्हा मी तुम्हाला मिश्र वाक्य एक्सप्लेन केलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये पण काही उभयान्वयी अव्यय जोडली जातात आणि त्याच्यामध्ये जी उभयान्वयी अव्यय जोडली जातात त्याचे मी टाईप्स पण तुम्हाला सांगितले होते आणि त्याच्यासोबत कुठले कीवर्ड्स आहे ते सुद्धा सांगितले होते. आता मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं बघा. मी तुम्हाला स्वरूपबोधक सांगितलं होतं बघा इथे आणि त्याच्यासोबत येणारे जे कीवर्ड्स होते ते होते की, म्हणून आणि म्हणजे. आता आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय आलेलं आहे की, तर की हे कुठलं मिश्र वाक्य, म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मिश्र वाक्य होणार, हे स्वरूपबोधक मिश्र वाक्य होणार कारण इथे की आलेलं आहे. म्हणून तुम्हाला तो जो टेबल आहे
जो मी संयुक्त वाक्यासाठी सांगितला आणि मिश्र वाक्यासाठी सांगितला तो तुम्हाला लर्न करावा लागेल. जर तुम्ही लक्षात ठेवाल आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातील तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर करू शकाल. तर गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते याच्यामधला की असल्यामुळे हा जो मिश्र वाक्य आहे तर हा मिश्र वाक्याचा जो प्रकार राहील तो राहील स्वरूपबोधक मिश्र वाक्य. ठीक आहे, ऑप्शन 1 याचा करेक्ट आन्सर असणार. तर हे होते आपले वाक्यांचे प्रकार. अर्थानुसार पडणारे 4 प्रकार बघितलेच आपण आणि विधानानुसार पडणारे आपण 3 प्रकार बघितले. अर्थानुसार आपण 4 बघितले आणि विधानानुसार 3 बघितले. केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. केवल सिंपल असतं, मिश्र म्हणजे 2 सेंटेन्सला जोडतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. आणि मिश्र वाक्यचं जे मिश्र वाक्यामध्ये काय असतं की मुख्य वाक्य जे असतं ते गौण वाक्यावर अवलंबून असतं आणि त्याच्यामध्ये पण काही उभयान्वयी अव्यय जोडली जातात जी तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि संयुक्त वाक्यामध्ये तर उभयान्वयी अव्यय जोडलीच जातात. ठीक आहे, जेव्हा आपण 2 सेंटेन्स एका उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. तर हे होते आपले वाक्यांचे प्रकार जे आपण आज बघितले. तर आजच्या कंप्लीट व्हिडिओमध्ये आपण एकूण काय बघितलं आहे? सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रयोग, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, शब्दसमूहांसाठी एक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे सगळं काही तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. ठीक आहे, यांच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं जे आजचं व्हिडिओ मी तुम्हाला एक्सप्लेन केला हा समजला असेल असं मी मान्य करते. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्हाला जिथे नाही समजत आहे तिथे परत व्हिडिओला मागे जायचं आहे आणि परत ते एकदा बघायचं आहे तर तुम्हाला नक्की समजायला येईल. आय होप तुम्हाला आजचं जे आपण डिस्कस केलं ते समजलं असेल. आणि जर तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत याला शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्याची मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जो पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल की तुम्हाला व्याकरणाचे अजून तुम्हाला समास शिकायचा आहे, अलंकार शिकायचा आहे, संधी वगैरे शिकायचा आहे किंवा अजून काही तुम्हाला जे पण शिकायचं आहे किंवा जे आज आपण शिकलो त्यांच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही प्रश्न बघायचे आहेत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर नक्कीच मी तुम्हाला नेक्स्ट सेशन त्याचा घेऊन येईल आणि म्हणूनच तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायचा आहे की तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर सो गाईज, थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅव अ नाईस डे.